देहतवा हे प्रारब्धाधीन, देहतवा हे प्रारब्धाधीन, याचा मिकासीन बाहू भार। सर्व माझा काळ तुझिया चिंतने, काया वाचा मनी इच्छितसे। लाभतो न दिसे याहुनी दुसरा निक दातारा येणे जन्मे। सर्व माझा काळ तुझिया चिंतने, काया वाचा मनी इच्छितसे। तुका म्हणे आलो सोसित संकटे, मी माझे उखटे आहे देवा। सर्व माझा काळ तुझिया चिंतने, काया वाचा मनी इच्छितसे। नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनऊ रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देवु मोही, हरो कलेश विकार। हे दुख बलजन मारुति नंदन, हे दुख बलजन मारुति नंदन। सुनला मेरी पुकार पवन सुत मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनां पितदवसन्नास्तु ये गिरा। अथावाच्य सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन्, ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा। देहतवा हे प्रारब्धाधीन, याचा मिकासीन बाहू भार। सर्व माझा काळ तुझिया चिंतने, काया वाचा मनी इच्छितसे। बोलू नका बोलू नका माय बोलू नका। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत।
आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा देहाच्या बाबतीमध्ये असलेलं प्रारब्ध आणि भगवत चिंतनाच्या बाबतीतला असलेला प्रयत्न सांगणारा गोड अभंग आहे. आपण या अभंगाची जेवढी चरणं होतील तेवढी आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या मांजरी खुर्द गावामध्ये. गेल्या वर्षी एक दुःखद घटना या उंदरे परिवाराच्या जीवनामध्ये घडली. जो बाप हवा हवासा वाटतो, जो कायम असावा लागतो, बापाचं पितृछत्र या कुटुंबाचं निघून गेलं आणि त्या संबंधातून अचानक काळ आला आणि कधी मनाला न भावणारी घटना, कधी हृदयाला न पटणारी घटना घडून गेली. ज्या बापाची सेवा करण्याचा उत्तम योग निरंजनला, सुप्रियाताईला, सुजाताताईला, चैत्रालीताईला आला होता, पण आता तो बाप निघून गेला. ब्लॉकेजेस निघाले त्यांच्या हृदयामध्ये. खूप प्रयत्न केले नितीन अण्णांनी, सगळ्या आमच्या मेदनकर पाहुण्यांनी, इंगळे दाजींनी, निरंजननी, सगळ्या बहिणींनी, त्यांच्या मुलींनी खूप प्रयत्न केले आणि त्यांना यश मिळालं नाही. खूप हॉस्पिटल पाहिले. आता आमचे चिखलीचे दाजी बसलेले, नेवाळे पाहुण्यांनी सुद्धा खूप त्या काळामध्ये सगळ्या हॉस्पिटलला संपर्क केला, पण जेवढं काळ असतो, जेवढं वय असतं, जेवढं प्रारब्धामध्ये दिलेलं असतं त्याच्या पलीकडे माणूस जगत नाही. खूप प्रयत्न केले आणि त्या संबंधातून त्यांची प्राणज्योत गेल्या वर्षी याच दिवशी मालवली आणि सगळ्या परिवारासहित सगळ्या गावाला खूप मोठं दुःख झालं. त्या दुःखातून सावरत सावरत एक एक दिवस एक वर्षासारखा एक दिवस आमच्या मातोश्रीला अनिता आईला गेला. खूप आठवण येते त्यांना. आम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की आम्हाला वाटत नाही की अजून तात्या गेलेत असं. पण काळाला पुढं ढकलावं लागतं. मडे झाकून या करी ती पेरणी असं तुकोबराय म्हणतात. ते झाकावं लागतं आणि पुढची पेरणी करावी लागते. त्या संबंधातून एक दिवस त्यांच्या आठवणीमध्ये काढता काढता कधी वर्ष गेलं कळालं नाही. आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तात्यांना भावपूर्ण आदरांजली कशी मिळेल, त्यांचं जीवन भगवतचरणी कसं स्थिर होईल असा मानस आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आला. सुप्रियाताईंचा मी भाऊ आहे, या सगळ्या बहिणींचा मी भाऊ आहे. त्या संबंधातून नितीन अण्णांनी, संतोष महाराज पायगुडे असतील, अक्रूर महाराज असं आम्हा सगळ्यांना विचारात घेऊन काय केलं पाहिजे असा आग्रह या सगळ्या 3ही जावयांनी धरला. आणि मग निरंजन बबलू तर फार लहान आहे, अजून त्याला त्याच्यातली काही माहिती नाही, पण आता काय केलं पाहिजे. मी त्यांना विचार सुचवला की आपण श्रीमद भागवत कथा करूया आणि श्रीमद भागवत कथेद्वारे त्यांना मोक्षापर्यंत भगवत चरणाजवळ जागा मिळण्याची संधी आपण देऊया. आपलाही उद्धार होईल आणि तात्यांचाही उद्धार होईल असं आपण भगवत चिंतनम तत्कथनम तत्चिंतनम हो सदा सर्व काळ भगवंताच्या चिंतनाचा ध्यास धरून श्रीमद भागवत कथेचं आयोजन झालं. मग ती भागवत कथा कोणाला द्यायची, कोणी करायची. अण्णा म्हणले तुम्ही करा. कोणी म्हटलं अजून आणखी कोणी बोलू. मी म्हटलं नाही. आपल्या परिवारामध्ये आपल्या सगळ्याला आवडणारे आणि ज्यांची वाणी गोड आहे, ज्यांचं चिंतन चांगलं आहे, स्वभाव निष्कपटी आहे आणि नाथ महाराजांच्या भागवतावरती जीवापाड प्रेम असा संतोष महाराज पायगुडे बाबांना आपण ही कथा देऊ. आणि त्यांना संपर्क केला, ती लगे नाहीच म्हटले नाही, कारण ते पण आमच्या परिवारातलेच आहेत, बंधू आहेत. त्यांनी नकार दिला नाही. नवरात्रीचा कालावधी होता, मोठे कार्यक्रम असतात पुण्यामध्ये. सगळ्या पुण्यातले कार्यक्रम सोडून त्यांनी एका शब्दामध्ये होकार दिला, बाबा तुम्ही म्हणाल तसं अगोदर 7 दिवसाचं, मग आम्ही 5 दिवसाचं. थोडं आम्हाला शंका होती माणसांची, पण चुकलंच जरा 7 दिवसाचंच व्हायला पाहिजे होतं, पण ते माझ्याचमुळं झालं. म्हणून अगदी 5 दिवसाची विनंती केली आणि पायगुडे बाबांनी ती पण मान्य केली. आणि त्या संबंधातून भागवताचार्य फार गोड वाणी महाराज 5 दिवस आपण त्यांची भागवत कथा माझ्यासहित मी पण ऐकली महाराज. मला तरी कधी ऐकायला मिळायची, रोजच 2-2 कीर्तन आहे, पण आज 5 दिवस मी माझ्या बहिणीमुळे थांबलो आणि सगळी कथा महाराजांच्या मुखारविंदातून आपण श्रवण केली. 5 दिवसामध्ये ते म्हटले मला न्याय देता आला नाही, रात्री बोलताना म्हटले, पण सगळ्या कथेला टच करत एक भाग पहिल्या स्कंदापासून ते 12 स्कंदापर्यंत एक कथा त्यांनी कधी 3 तास, कधी 3.5 तास, कधी 4 तास, रात्री तर 11:30 पर्यंत कथा सगळा भाव सांगत सांगत त्यांनी समर्पित केली. आणि त्या भागवत कथेद्वारे एक गाठ सुटून खरं तर आमचे संजू तात्या रात्रीच भगवंताच्या पायाजवळ गेले, कारण भागवताचं महिमानच तसं आहे. परीक्षितीचा उद्धार म्हणजे ज्यांनी कथा ठेवली, ज्याच्यासाठी ठेवली त्यांचा उद्धार. पण अगदी त्या कथेच्या माध्यमातून बाबांची कथा संपन्न झाली. आणि आता वर्ष श्राद्धाचं कीर्तन तुम्ही करावं, काल्याचं कीर्तन करावं असा आग्रह झाला, कारण आता याला परिसमाप्ती करावी लागते. वर्ष श्राद्धाचंही करायचं, शेवटी 5 मिनिटामध्ये काल्याचा अभंग म्हणून काला पण करायचा. अशा 2ही
या बाजूचं कीर्तन माझ्या वाट्याला आलेलं आहे. या परिवारातला मी सदस्य आहे, त्यांचा भाऊ आहे. मला सख्खी बहीण देवानं दिली नाही, पण माझी सख्खी बहीण म्हणजे सुप्रियाताई आहे, जीवापाड प्रेम करणारी आहे. म्हणून त्या संबंधातून आग्रह झाला या परिवाराचा की तुम्ही कीर्तन करावं, आणि त्या संबंधातून आजची ही सेवा आमच्या वाट्याला आलेली आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये सध्या या जोडीचा नंबर पहिला आहे. कोणीही यूट्यूबला, फेसबुकला, इंस्टाला सध्या यांच्याच चाली ऐकतात. तो आमचा अण्णांचा सारथी शंकर आहे. ताथवड्यापासून निघाल्यापासून इथपर्यंत येऊस तर तुमच्याच चाली आहे. इथून एकदा परत ताथवड्याला आम्ही जायचो रात्री, तुमच्याच चाली लावतो. मी म्हटलं मी ऐकल्यात, ते म्हणे मला ऐकायच्यात. म्हणजे किती ऐकल्या तरी सारख्या ऐकाव्या वाटतात अशा ज्यांच्या चाली आहेत. बजरंगबलीची भजनं, काही गवळणी यांच्या प्रसिद्ध झाल्या असे महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक कैलास महाराज पवार यांचं आज आगमन आहे. माझ्या घरातले आहेत, माझा अत्यंत जवळच आहे. जेव्हापासून त्याला समजतं तेव्हापासून माझ्याबरोबरच आहे. किती रागवलो काय, किती रागाने बोललो तरी त्याला राग येत नाही, कारण माझ्या संगतीत ते राहिलेले आहे. आज माझ्याकडे यायला वेळ नाही, त्यांना खूप बिजी आहेत महाराज. आता तुमचं करून 4 ते 6 मुळशीमध्ये भजन आहे, पुन्हा 7 ते 9 माझंच कीर्तन आहे पुण्यामध्ये. माझ्या पण रात्री कीर्तनाला आहे, उद्या सकाळी नारायणगावला कीर्तन आहे. 2 जण आहेतच. महाराष्ट्र त्यांच्या नावाचा जय जयकार करतो. असे कैलासजी महाराज पवार वेळात वेळ काढून आले. आमच्या अण्णांचं लय प्रेम आहे बरं का तुमच्यावर, म्हणून येत जा. कैलास महाराजांना वंदन. दुसरे आमचे ओंकार महाराज जगताप, फार गोड आवाज, थोडा आवाज बसलाय त्यांचा, तब्येत बरी नाही. मला म्हणत होते ते मी येत नाही, म्हटलं तसं चालणार नाही, यावंच लागेल. थेवरला सप्ताहाला होते, 8 दिवस तिथून पुन्हा आपल्याकडे आज उपस्थित राहिले. काला तिकडचा सोडून इथपर्यंत आले. असे आमचे ओंकार महाराज जगताप आळंदीकर, त्यांनाही माझं वंदन आहे. 2 मृदंगाचार्य, त्यापैकी आमचे कृष्णा महाराज भोरकडे. खालून लोक मानं डुलत होती, काय वाजवू नये म्हणायची, कारण पकवाज ऐकून लोक दिवाणी झाली तुमची. तुमचे नंबर भरपूर जण घेणार, सेल्फी घेणार, आमच्या नाही घेणार पण तुमच्या घेणार. असे आमचे वादक कृष्णा महाराज भोरकडे खूप तयार आहे महाराज. माझ्या घरी कार्यक्रम असतो वडिलांचा, त्याच्यात वाजवायला भरत महाराज पठाडे आणि आमचे कृष्णा महाराज असतात. भरतला वेळ नाही मिळाला आणि दोघाला बोलवायचं होतं, पण भरत रिकामा नसल्यामुळं आमच्या अण्णांचं मत झालं आपल्या घरी जे दोघं असतात ते आले पाहिजे. आणि मग त्या संबंधातून आम्ही कृष्णा महाराजांना आग्रह केला आणि परभणीवरनं रात्रभर प्रवास करून महाराज इथपर्यंत पोहोचले. कृष्णा महाराजांना वंदन. याच घराचे सदस्य, खरं तर ते वाजवतच नव्हते, ते म्हणायचे आता मी पाहुणा आलाय आपल्याकडं, पण आम्ही म्हटलं तसं नाही, तुम्ही वाजवलं म्हणजे संजू तात्यांना बरं वाटेल, अण्णांना बरं वाटेल, आमच्या बहिणींना बरं वाटेल. हजारो विद्यार्थी ज्यांच्या संस्थेमध्ये तयार होत आहेत, असे 100 विद्यार्थी आहेत महाराजांकडे. हे खूप छान गातात पोरं. आपण शेवटी त्यांची एखादी गवळण घेऊ. ही जी मुलं आहेत ना, फार छान गातात. 100 विद्यार्थी महाराजांनी तयार केले. पखवाज, गायन. आपली कला नुसती आपल्याजवळ ठेवली नाही, तर ती कला इतरांच्या कामी आणली. बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा नावाच्या गावी मोठी संस्था महाराजांची जवळ आलेला आहे. हे 100 विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात. महाराज रात्रभर प्रवास करून या विद्यार्थ्यांना सुद्धा घेऊन आले. माझ्याच घरातला कार्यक्रम आहे, माझ्याच बहिणीचा कार्यक्रम आहे, आमच्याच अण्णाचा कार्यक्रम आहे. मेदनकर पाहुणे इंगळे दाजीने आग्रह केलेला आहे यावं लागेल. बबलूचा आग्रह आहे. आणि या सगळ्या मुलांसहित आप्पा महाराज आले. आप्पा महाराजांनाही वंदन. आज कीर्तनाला ज्यांची भागवत कथा झाल्यावर खरं तर आता त्यांची गरज नव्हती यायची, पण ते म्हटलं आता बाबांनी माझी कथा ऐकली म्हटल्यावर मला पण जावं लागेल. हा एक भाव. आणि दुसरा की हा परिवार त्यांचा आहे, ते सोडणार नाही त्या परिवाराला कधी. फार गोड परिवार त्यांना जोडलेला आहे. आणि किती रात्री अर्धा तास महाराजांना हार घालून, त्यांच्या जसं काय पांडुरंगच दिसत होता. संतोष महाराजांना ती तुकोबारांची पगडी घातली, गळ्यामध्ये तुळशीचा हार घातला, दिष्ट काढली ना बहीण घरी गेल्यावर महाराजांची. फार सुंदर दिसतात महाराज. मीही तुमच्यासारखाचे जरा बरा आहे, आम्ही दोघं सारखेच भाऊच आहेत महाराज. आमच्या नानी म्हणतात तुम्ही दोघं भाऊच आहेत. असे आमचे संतोष महाराज पायगुडे बाबा वेळात वेळ काढून काल्याचं कीर्तन सोडून आज उपस्थित आहेत. पायगुडे महाराजांना वंदन. आमचे व्यासपीठावर बसलेले, जर माझे नाव राहिलं त्यांचं, आणि महाराज घ्यायचे म्हणून मी घेत नव्हतो, असे आमचे दारू मामा, बालवडकर मामा, त्यांनी आमच्या मामीने सगळ्याला मुलगी मानलेली आहे. म्हणजे तुम्ही आमचे जावाईचे. आता आज माझी बायको आली तर त्यांनाही मुलगी त्यांनी मानले की मी जावाई झालो. असे जेवढ्या कीर्तनकार आहेत तेवढ्यांच्या आमच्या मामी आणि मामा, बालवडकर मामा, मामी. रात्री पडल्यामुळं मामी फुगडी खेळू शकलो नाही, थोडं पाठीला लागलं. तुमच्याबरोबर खेळायचीच होती मला फुगडी, पण आता ते माझं काहीतरी चुकलं असेल इथं म्हणून जरा थोडा उशीर झाला आणि मला परवा दिवशी यायला, म्हणून ते बहिणीनं रागानं पाहिलं म्हणून मी खाली आपटलो जरा. त्यामुळे ते 1 दिवस तुम्ही चुकवला म्हटली माझा. ते एक कीर्तन चंदननगरला केलं
त्यामुळे एक दिवसाचं बुडाल्यामुळं पाठीला लागलं असं त्यामुळं झालं आणि मग मामी बरोबर फुगडी खेळता आली नाही. पण नक्की मामी मी अजून एकदा कुठंतरी आपण कार्यक्रमामध्ये खेळू, नाराज नका हो. मामी आणि मामा पुत्रवत प्रेम करतात. दुसरे आमचे सोनवणे मामा ज्यांची कंपनी आहे, माझी आणि त्यांची भेट झाली की त्यांच्या कंपनीतल्या पिना जास्त विकतात महाराज, म्हणून ते मला कायम येतात कुठंही असो. आता बघा आज नक्की त्यांना ऑर्डर येणार, बघा येणार म्हणजे येणार. हा बघ खरं खोटं नाही महाराज, येतेच बघा. तुम्हाला फोन लावणार संध्याकाळी. ते त्यांचे सोनवणे मामा त्यांच्या मामी आहेत, दोघंही माझ्या सुखदुःखातले आहेत. दरवर्षी माझ्या घरी कार्यक्रमाला येतात, मोठा हार घेऊन येतात. मामा आणि मामीला धन्यवाद. व्यासपीठावरती अजून आमचे गणेश महाराज बांडे आळंदीवरनं आले. त्यांना माहिती पडलं इकडं कामानिमित्त आले, त्यांनी बोर्ड पाहिला, म्हटलं या कीर्तनाला. गणेश महाराज बांडे गोड, अगदी त्यांचा स्वभाव चंचल आहे महाराज. काल लगेच लिहून टाकलं होतं फेसबुकला त्यांनी, कीर्तनकारांनी वारकऱ्यांनी तिकडे मराठवाड्यात मदत करा. कीर्तनकार लोकांचे पैसे घेतात ना, मग आपण त्यांना, आणि खरं आहे त्यांचं. असे आमचे गणेश महाराज बांडे, त्यांनाही धन्यवाद. गणेश महाराज आहेत, सगळे आपण टाळकरी गुणीजन मंडळी, बहुसंख्य बसलेली भाविक मंडळी, तीनही जावई, आज तीनही जावई उपस्थित आहेत. आमचे अण्णा आहेत, इंगळे दाजी आहेत, मेदनकर पाहुणे आहेत चाकणवरनं. आपण बसलेल्यापैकी आमचे नेवाळे दाजी आणि सगळा बसलेला हा समुदाय, त्यापैकी आपल्या मांजरी गावाला जे तलाठी आहे बरं का, तलाठीचा आला इथं कीर्तनाला, जरा ओळख करून घ्या म्हणजे थोडं फेर वाढायला बरं पडतं बरं का. माझे जिवलग मित्र आहेत ते. आमच्या भागामध्ये पिंपळनेर नावाचं गाव आहे बीड जिल्ह्यात. यावर्षी नारळी सप्ताह झाला भगवानगडाचा. असा सप्ताह झाला 1,00,000 लोकांना पुरणपोळीचं जेवण असायचं, 1,00,000 लोकांना. आणि ते कुणी दिलं, ते बसलेले बबनराव जायभाय, जे सुधीरजी जायभाय, या गावानं सगळ्या लोकांना जेव घातलं महाराज. 1,00,000 लोक कीर्तनाला यायचे अण्णा. आणि हे मांजरी, आमची मांजरीला असतात तिथं 40 वर्षापासून येते, इथं पुण्यातच राहतात बबनराव. आल्या आल्या तर खिशात 1,000 रुपये घातले बघा. आल्याच म्हणलं पावला गाड्या देऊ आता बरं का. आणि ते देण्याची दानत म्हणजे आमच्या बबनराव हे मंडळीतमध्ये फार ताकद आहे महाराज. 1-1 कोटी रुपये भगवानगडाला देणारी मंडळी आहे अशी आमची बबनराव, आमचे सुधीर भाऊ, दोघांनाही माझं वंदन. आधी करून बसलेली आपण मांजरीकर ग्रामस्थ मंडळी, खूप प्रयत्न. 5 दिवस कथेला आमच्या सगळ्यांच्या अगोदर येऊन बसणार. सगळे आज तर धोतर घालूनच आले तुम्ही, महाराजच दिसायला लागले तुम्ही. आता काकडा चालू होणार आहे. साळुंके मामा, मागं बसलेली सगळी मांजरीकर ग्रामस्थ, या सगळ्या गावकऱ्यांना वंदन. खूप मंडळी आहेत, 5 दिवसापासून परिचय होतोय. महाराज मंडळी आहेत, धर्मप्रचारक आहेत, सगळ्यांना कोटी कोटी वंदन. बसलेल्यापैकी आमची बहीण आहे, या सगळ्या माझ्या बहिणीच आहेत तिघी जणी, त्यांनाही धन्यवाद. पाठीमागं माझी मातोश्री, आमची जन्म देणारी माता आमची अक्का आहे, आणि जन्म देणारी देवकी आणि सांभाळणारी यशोदा म्हणजे आमची नानी. महाराजांनी सांगितलेलं जे तुम्हाला, आम्ही नातं जोडलेलं आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते आम्ही टिकवणार आहेत. दोघं पण टिकवणार आहेत, काही काळजी नाही त्याची. अगदी या सगळ्या बहिणींना, मातृवर्गाला धन्यवाद, सगळ्या पुरुष वर्गाला धन्यवाद, ज्यांनी सहकार्य केलं. चटई उचलली, कुणी झाडून घेतलं, कुणी वाढू लागलं, प्रत्येक जणांनी योगदान दिलं. आणि आज योगायोगानं 5 दिवसापासून आमच्या आकाशी सिस्टीम आहे फार छान. जांभ्याहून आम्ही त्याला बोलवलंय. फार गोड स्वभाव आहे. वाढवा म्हटलं तर राग येत नाही, कमी केलं तर त्याला काही वाटत नाही. म्हणजे अगदी छान, त्याचा स्वभावच गोड आहे महाराज. तुम्ही काही म्हटले तरी त्याला राग येणार नाही, असा गोड स्वभावाचा आमचा आकाश. आकाशलाही धन्यवाद. सिस्टीम गोड आहे. राजा पंढरीचा नावाचं यूट्यूब चॅनल, ते आपण 5 दिवस या ठिकाणी लावलं होतं. यूट्यूबला आपली कथा असावी आणि वर्षानुवर्ष ती कथा आपल्याला दिसावी. आपल्या वडिलांच्या आठवणीत या बहिणींना, जावयांना, सगळ्यांना ती कथा आठवली की पाहता यावी, यासाठी राजा पंढरीचं यूट्यूब चॅनल. आमचा आदित्य दादा फार गरीब पोरगा आहे महाराज, शेती नाही त्याला, फार गरीब आहे. पखवाज वाजवतो आणि आपलं जीवन चालवतो. पण आम्ही सगळ्या कलाकार गुणीजनांनी त्याला सांभाळलंय. त्याचं चॅनल लावतो, 2 पैसे आमच्यातले त्याला देण्याची मदत करतो. असं आमचा आदित्य राजा पंढरीचा, त्यालाही माझं वंदन. आधी करून सगळे आपण बसलेली भाविक मंडळी, मान्यवर मंडळी, प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारी आणि आमच्या या परिवाराला, वंद्रे परिवाराला भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्यासाठी आलेली सगळ्या बहिणींना कोटी कोटी वंदन. पायगुडे महाराजांचे सौभाग्य होती. माझी बहीण आहे. सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. वेळ कमी आहे, 12:30ला आपल्याला थांबायचं आहे. पाऊण तासामध्ये आता सगळा अभंग होणार नाही. 15-20 मिनिटामध्ये, अर्ध्या तासामध्ये अभंग सांगतो आणि त्यानंतर थोडंसं काल्याचं कीर्तन करून आपण थांबण्याचा प्रयत्न करू. कैलासवासी, वैकुंठवासी म्हणायला अंतकरण जड होतं. आमचे पिताश्री, ताईचे काय, माझे काय, बबलूचे काय, आमचे सगळ्यांचे आवडते संजय तात्या खरं तर निघून गेले. एक दुःखद घटना घडली आणि त्यांना आदरांजली समर्पित करण्यासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला. गोड मंडप, गोड नियोजन. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. कीर्तनाला, अभंगाला सुरुवात करतो. येणारा येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. कोणी समोर आला तर त्याला बसू द्या, गप्पा मारू नका. आणि सर्वांगाचे कान करून 1 तास ऐका. विठाला विठा
सृष्टीमध्ये यशासाठी प्रयत्न करणारा समाज, आमची संदीप पुंडे आहेत बघा, वाघोलीहून आले, खूप मंडळी आलेली आहेत. यशासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो पण अपयश पदरात पडताना दिसतो. लाभासाठी प्रयत्न करतो पण हानी पदरामध्ये पडताना दिसते. आणि जगण्यासाठी प्रयत्न करतो पण मृत्यू पदरामध्ये पडताना दिसतो. 6 गोष्टी आहेत बघा, यश, अपयश, लाभ, हानी आणि जन्म आणि मृत्यू. या 6 गोष्टी प्रारब्धाच्या हातात. तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही क्वालिटीचा संसार केला, कितीही चिकाटीचा केला, कितीही पैसे कमवले तरी या 6 गोष्टी प्रारब्धाच्या हातात. यशासाठी प्रयत्न करतात लोक, पुस्तकाची पुस्तकं पाठ करतात, एक एक पान पाठ करतात, रात्रंदिवस पोरं जागतात, MPSC UPSC करतात, पण कधी कधी अर्ध्या मार्कानं जातात. का जातात? यश आहे पण यशाच्या पाठीमागे कुठेतरी अपयश प्रारब्धामध्ये लिहिलेलं असतं. लाभासाठी प्रयत्न आहे, सरकी लावली, सोयाबीन लावली, खूप प्रयत्न केला लाभासाठी. एकाच रात्रीमध्ये 115 मिलीमीटर पाऊस पडला आणि सरकी वाहून गेली. ज्याचं यायचं होतं हाताला ते वाहून गेलं. सोयाबीन वाहून गेली मराठवाड्यामध्ये. आपण टीव्हीला बातम्या पाहतोय. मला सांगायचं काय, लाभासाठी प्रयत्न आहे पण हानीच पदरामध्ये पडते. यशासाठी प्रयत्न आहे, अपयश पदरामध्ये पडतंय. सगळे प्रयत्न जगण्यासाठी आहे पण काळ येतो आपल्याला घेऊन जातो, मरण पदरामध्ये पडतं. यश, अपयश, लाभ, हानी आणि जन्म मृत्यू काळाच्या हातात, प्रारब्धाच्या हातात असतात. त्याच्यात काही बदल होत नाही, कधीच होत नाही. शोकच करू नका, बदल होणार नाही. सगळेजण ऐकूनच घ्या. माझं एक कथा सांगतो म्हणजे लगेच कळेल. त्या पद्मपुराणामध्ये संतोष बाबा एक कथा अशी आली की एकदा सगळ्या देवांची सभा भरली होती. आपल्याकडे सभा भरतात, आता जिल्हा परिषद महानगरपालिका लागायच्यात, आता सभा भरतील. आता एकदा सगळ्या लोकांची सभा भरली आणि सभा भरल्यानंतर झालं असं, त्या सभेमध्ये सगळ्या प्रकारचे देव आले. महाराज, आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी प्रकारचे देव आहेत. 33 कोटी नाही बरं, 33 कोटी प्रकाराचे भरपूर देव आहेत. 33 कोटी देव चामुंडा महाराजांनी रात्री आपण जोगवा म्हणताना सुरुवात करताना त्याचं प्रमाण दिलं आपल्याला. काय असे हजारो देव देवता आपल्या सृष्टीमध्ये आहेत. जरा माझ्याकडे बघा, ऐका. आणि त्या देवतेपैकी सगळे देव एकत्रित आले. काहीतरी सभा होती, काहीतरी बोलायचं होतं, काहीतरी शंका निवारण करायची होती. सभा ठरली, सगळे देव एकत्रित आले आणि त्या देव एकत्रित आल्यामुळं देवांची वाहनं एकत्रित आली. आता आपण सगळे इथं बसलोत पण बबनराव मला मागाशी म्हटले पार्किंग आहे का? पार्किंगमध्ये आपण गाड्या लावल्या, कुणाची फॉर्च्युनर, कुणाची लेजेंडर, कुणाची इनोवा, कुणाची स्कॉर्पिओ, कुणाची स्विफ्ट, कुणाची क्रेटा, कुणाची इनोवा, तर कुणाची काय, प्रत्येकाची गाडी भिन्न भिन्न आहे. जशी आपण सगळे इथं बसलोत, कीर्तन ऐकतोय, श्रवण करतोय, तशा पार्किंगमध्ये गाड्या उभ्या आहेत. तशी देवांची वाहनं एकत्रित झाली. आता देवाची वाहनं म्हणजे गणपती बाप्पाचं उंदीर, शंकराचं नंदी बैल, भगवान विष्णूचं गरुड. देवाची वाहनं म्हणजे पशुपक्षी आहेत. ते पशुपक्षी तयार एकत्रित आले आणि त्यांच्यामध्ये गप्पा चालल्या. त्याच्यामध्ये कबूतर नावाचा पक्षी आला होता बाबा. फार सुंदर असतं कबूतर दिसायला. त्या कबुतरानं विचार केला, आजचा दिवस किती चांगला आहे, आजचा दिवस किती पवित्र आहे. आज ब्रह्मदेवाचं दर्शन घ्यायला ब्रह्मलोकात जाण्याची गरज नाही, शंकराचं दर्शन घ्यायला कैलासात जाण्याची गरज नाही, विष्णूचं दर्शन घ्यायला क्षीरसागरामध्ये जाण्याची गरज नाही. आज सगळे देव सभेच्या निमित्ताने इथं आलेत. एक काम करू म्हटलं, दरवाजाला बसूया आणि जो देव आतमध्ये जाईल त्याचं दर्शन नजरेनं घेऊया. सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, नलगते सायास जावे मनांतरा, सुखे तो घरा नारायण. सगळे प्रमाण पाठ आहेत आपल्या. म्हणजे काय, देवच घरी आला व दरवाजाला कबूतर बसला. माझ्याकडे बघा, जो देव आतमध्ये जाईल बाबा त्याचं दर्शन कृष्ण महाराज नजरेनं घ्यायला लागला. काय कबुतराचं भाग्य, सगळ्या प्रकारच्या देवाची दर्शनं झाली, भाग्य उदयाला आलं आणि आनंद झाला त्याला. आणि सगळ्यात शेवटी काळ आला. काळ म्हणजे यमराज. यमराजाचं वाहन रेडा आहे, ध्यानातच ठेवायचं. यमराजाचं वाहन काय, रेडा. रेड्यावर बसून यमराज आले, यमराज उतरले. थोडं उशीर झालता त्यांना म्हणून त्यांनी पार्किंगमध्ये रेडा लावला आणि ते लगेच रस्त्याला लागले. सगळ्यात जास्त उशीर झाल्यामुळे फास्ट निघाले, गडबडीत निघाले. झालं असं, कबुतरानं खाली पाहिलं तर आता यमराज आहे. काळ आला आणि काळाला माणूस घाबरतो बा. माणूस कशालाच घाबरत नाही पायगुडे बाबा, पण काळाला घाबरतो. गाडी कट मारून गेली तर म्हणतो जाऊ दे, 1 तास लांब होऊ दे कीर्तन, दमानं चाल बाबा आपलं. का म्हणतो? माणूस काळाला घाबरतो, मृत्यूला घाबरतो. ऐका ऐका, काळाची देवता पाहिली मांजरीकर, ऐका भाविकांनो. आणि काळ येताना पाहिलं आणि कबुतराच्या मनात विचार आला, मला कोणत्याच देवानं पाहिलं नाही, कुणी मला टोकलं नाही, कुणाचं माझ्याकडे लक्ष गेलं नाही, कुणीच मला पाहिलं नाही. फक्त आता एक व्हावं, यांनी माझ्याकडे पाहू नये म्हणजे माझं कल्याण झालं, माझं बरं झालं असं त्याला वाटलं. नेमकं तसंच झालं भाऊ. माणसाच्या मनात येणं तसं घडणं कधी कधी घडतं. पायात पाय अडखळला, त्या
यमराज महाराजांनी वर पाहिलं. जसं वर पाहिलं तसं कबूतर दिसलं. कबुतराच्या कपाळावर पाहिलं, यमराज महाराज आतमध्येच गेले नाही. जोरात हसायला लागले, खदा हसायला लागले. हसून मग आतमध्ये गेले. कबूतर मात्र बर्फ झालं, थंड झालं, घाबरलं, बावरलं. त्याला वाटलं हे माझ्याकडे पाहून असतात म्हणजे मी मेलो. यांचं कामच दुसरं काम नाही, उचलणं हेच काम आहे, घेऊन जाणं हेच काम आहे, आणि हे माझ्या कपाळाकडे पाहून असतात म्हणजे माझा मृत्यू 100% इथंच आहे. मला वाचवा. आता वाचवायला देव आतमध्ये आहे. म्हणून ते पक्षांचे राजे गरुड महाराज, देवाचं वाहन गरुडाकडे गेले. गरुड महाराज मला वाचवा. झालं काय? दरवाजाला बसलो होतो, सगळ्या देवांची दर्शन घेत होतो. कुणी टोकलं नाही, कुणी पाहिलं नाही, कुणाचं लक्ष गेलं नाही. सगळ्यात शेवटी यमराज महाराज आले. माझ्या कपाळाकडे पाहून खदा असले, 100% माझा मृत्यू इथं आहे. त्राहेमा मला वाचवा. गरुड महाराज म्हटलं एवढा कशाला घाबरतो रे, मी आहे ना, बस माझ्या पाठीवर. गरुड महाराजानं कबुतराला पाठीवर घेतलं, उड्डाण केलं. उड्डाण आता गरुडाचं उड्डाण म्हणजे एका तासाला 1,00,000 किलोमीटर. आता पायगुडे बाबाला आम्हाला याची गरज आहे, पण कोण देईल आपल्याला, बरं का? हे सोपं नाही. एका तासात 1,00,000 किलोमीटर अंतर गरुड कापतात. पण ते कृष्णा महाराज देवाचं भाग्य आहे, महाराज देवाचं वाहन आहे. एका तासात 1,00,000 किलोमीटर जातं महाराज. आणि आता वैज्ञानिक पोरांना पटणार नाही, पुराणातली कथा आहे, पण माझ्याकडे बघा फार गोड आहे. उड्डाण केलं आणि 1,00,000 किलोमीटर अंतर कापलं. एका तासामध्ये एक मोठं सरोवर पाहिलं पाण्याचं. त्या सरोवरासमोर एक मोठं वडाचं झाड होतं. वडाच्या झाडाच्या मधल्या बुंथ्याला सुरक्षित कबुतराला ठेवलं. काळजी करू नको म्हटले, बसायला सावली आहे, प्यायला पाणी आहे, खायला फळं आहेत, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हे बघ, मारणारा इथून 1,00,000 किलोमीटरवर आहे. एवढ्या फास्ट जगात कोणीच तुला इथं आणू शकत नाही. मी आणलंय, मी, टेन्शन घेऊ नको, सुरक्षित राहा, फळं खा, पाणी पी, सावलीला बस. सभा संपली की परत तुला न्यायला येतो, टेन्शन. सुरक्षित ठेवलं. गरुड महाराजांनी उड्डाण केलं आणि ते आले. ती इकडं आले तोपर्यंत देवाची सभा संपली होती. जो तो आपापल्या मार्गाने निघाला होता. तेवढ्यात यमराजाची गरुड महाराजाची भेट झाली. राम राम म्हटले, तुम्ही त्या कबुतराकडे पाहिलं? म्हटले हो. तुम्ही त्याच्याकडे पाहून नुसते थांबले नाही, खदा असले? म्हटले हो. म्हटले तुम्ही त्याच्याकडे पाहून का असले? घाबरलं, ते बावरलं, थंड झालं. का त्याच्याकडे पाहिलं? गरुडानं यमराजानं दिलेलं उत्तर आहे का, फार गोड आहे. यमराज महाराज म्हटले, खरं सांगू गरुड महाराज, पाहायचंच नव्हतं म्हटले त्याच्याकडे, पण पायात पाय अडखळला आणि सहजच नजर वर गेली. तर कबुतराच्या कपाळावर माझी नजर गेली आणि विधात्यानं आजच्याच दिवशी त्याचा मृत्यू कपाळावरती लिहिलेला पाहिला. पण मृत्यू इथं नाही, इथून 1,00,000 किलोमीटर एक अरण्य आहे. अरण्यामध्ये एक पाण्याचं सरोवर आहे. सरोवराच्या समोर एक वडाचं झाड आहे. वडाच्या झाडाच्या मधल्या बुंथ्याला कबुतराचा मृत्यू 1 तासानं आहे. मला हसू आलं. म्हटले हा कबूतर 10 जन्म जरी उडाला तर 1,00,000 किलोमीटर जाऊ शकत नाही, त्याचं काही मरण होणार नाही. मला हसू आलं. म्हटलं की हा वाचला. हसू कशाचं आलं? हा कबूतर वाचला. फार हसलो. म्हटले विधात्यानं तर याच्या कपाळावर लिहिलंय इथून 1,00,000 किलोमीटर अरण्य. ज्याची 5G मेमरी त्याला कळायला लागले. काहीला जरा थोडं दमानं कळलं, ज्याची मेमरी चांगली फास्ट त्याला कळालं. काही काहीची बुद्धी तू काय म्हणे आयशी बुद्धी ज्याची जड त्याला नाही कळणार. गावऱ्याच्या बुद्धीचे लोक हळूहळू कळल, पण कळल नक्की कळल. ऐका माझ्याकडे बघा, ज्याची मेमरी फास्ट आहे का त्याला कळालं. बघा काय माझ्याकडे बघा. 1 तासानं 1,00,000 किलोमीटरचं अंतर आहे. तिथे एक पाण्याचं सरोवर आहे, तिथे एक वडाचं झाड आहे आणि वडाच्या झाडाच्या मधल्या बुंथ्यावर कबूतर 1 तासानं तिथं बसणार आहे आणि त्याचा मृत्यू होणार आहे. पण मला हसू आलं. म्हटलं की हा इथं बसलाय, किती ताकद लावली म्हणजे जाईल, म्हणून हसलो. गरुड महाराजाची मेमरी 5G होती. त्यांना फार लवकर कळालं. फार फास्ट उड्डाण केलं. 1 तासाच्या ऐवजी पाऊण तासातच पोहोचले. जाऊन पाहतात तर कबूतर मरून पडलेला होता. आणि मग कळालं घडी घडी काळ वाट याची पाय. घडी घडी काळ वाट याची पाय.
अजून किती आहे अवकाश हरिमुखे महाराज हरिमुखे म्हणता हर परी वा वा काय गोड प्रमाणे विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती मृत्यूची रेष लिहिलेली आहे. जिथं आहे तिथं काळ घेऊन जातो. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा टळे ना. विधात्यानं तुमच्या कपाळावरती रेष ओढलेली आहे. ती संजू तात्यांची एवढीच होती महाराज, तेवढ्याच वर्षाची होती. विधाता आला, काळ आला आणि त्यांना घेऊन गेला. तुम्ही त्यांना वाचू शकले नाही. त्याचं कारण का? जिथं मृत्यू आहे, ज्या हॉस्पिटलला आहे, जिथं ऍक्सिडेंट होणार आहे महाराज, ते हे संत प्रमाण आहे. यश अपयश लाभ हानी जन्म आणि मृत्यू कबुतराची कथा ध्यानातच ठेवायची. म्हणायचंच नाही माझ्या समोर जेवत होता, सकाळी माझ्या समोर गाडीवर बसला. नाही नाही नाही, काळ आला तुम्हाला तिथं घेऊन जातो. काळ येतो आणि उचलतो. घडी घडी काळ वाटयाची पाही अजून किती आहे अवकाश. देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार. दिन चार घडी का जीना. ध्यानातच ठेवा. दिन चार घडी का जीना. दुनिया है मुसाफिर खाना. राजा महाराजा आए यहाँ कोई रहन न पाए. भई देर हुआ परवाना. दुनिया है मुसाफिर खाना. जावं लागतं, मरावं लागतं. या सगळ्या गोष्टी याच्यासाठी या प्रमोद महाराज वर समोर तिथे आहे. विठाला विठाला हे आमचे प्रमोद महाराज पवार. ताथवड्याचं भूषण आहे, पुण्याचं भूषण आहे. गोड कीर्तन करतात. वारकरी संप्रदायातले चैतन्य महाराज, श्री गुरु चंद्रशेखर महाराज, अशा सगळ्या मोठ्या संतांचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे. आमची कथा नानींकडे झाली, त्याला कारण प्रमोद महाराज. पायगुडे महाराजांची कीर्तनं ताथवड्यात होतात, त्याला कारण प्रमोद महाराज. ते स्वतः तिथं जात नाहीत, आम्हाला घेऊन जातात. असा जिवलग माणूस आमच्या नानींचे ते मुलगा आहेत, चिरंजीव आहेत. आणि पवार फॅमिलीमध्ये त्यांचं वजन आहे महाराज ताथवड्यात. असे आमचे प्रमोद महाराज पवार उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद. अजून काही मंडळी आली त्यांच्याबरोबर, त्यांनाही धन्यवाद. विठाला विठाला ढाला विठाला सांगायचं काय? यश अपयश लाभ हानी जन्म आणि मृत्यू काळाच्या हातात नव्हे तर प्रारब्धाच्या हातात. खरंच सांगतो, सगळ्या गोष्टी अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी. एखाद्याला पैसे जास्त मिळाले तर जळू नका, ते त्याचं प्रारब्ध आहे. एखादा श्रीमंत झाला त्याचे पाय ओढू नका, ते त्या प्रारब्धात असतं. या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने घडत असतात. कायम ऐकायचा एक अभंग, समयासी सादर व्हावे. समय म्हणजे प्रारब्ध. जसं तुमचं प्रारब्ध असेल तसं घडेल. देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर व्हावे. जसं असेल तसं, त्याला पर्याय नाही. तात्या होते तोपर्यंतही आनंदी राहायचं. तात्या निघून गेलेत, भागवत कथा ठेवली, त्यांना आपण भगवंताच्या चरणी ठेवलं. आता रडायचं नाही. आता समयासी सादर व्हावे. कारण जीवन असंच आहे महाराज. कधी लोक तुमची मिरवणूक काढतात. पायगुडे महाराजाला रथामध्ये बसवतील. मला लोकांनी घोड्यावर बसवलं, हत्तीवर खूप मिरवणुका काढल्या, खूप हार घातले. कधी लोक मिरवणुका काढतील, घोड्यावर बसवतील, हार टाकतील, तुळशीचा हार आणतील, डोक्यावर फुलं टाकतील, खूप स्वागत करतील कृष्णा महाराज. पण कधी कधी कोरोना येतो तर बायको सुद्धा पाण्याचा तांब्या भरून देत नाही. अनुभव घेतलाय सगळ्यांनी, सगळ्यांना माहिती बरं. कोण दिवशी बैसोनी हातीवर तर कोण दिवशी पालकी सुभेदार तर कोण दिवशी पायीचा चाकर. काय करावं मग? चालत जावे
चालत जावे समयासी सादर व्हावे. जसं असेल तसं राहा, प्रारब्धाप्रमाणे राहा. कधी कधी असं जेवायला मिळतं ना, लय भारी जेवायला. श्री बालाजीचा बेत. आम्ही सगळे तिरुपतीला जातो. ओंकार महाराज, आप्पा महाराज, कैलास महाराज, कृष्ण. आम्ही तिरुपतीला तिथं बालाजी देव, बालाजीच्या दर्शनाला जातो आपण. संतोष बाबा ते तिरुपती श्रीमंत देव आहे. आपल्याकडे काही नाही तिरुपती, पण आपल्याकडे श्री बालाजीचा बेत आहे. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, आणि जी म्हणजे जिलेबी. श्री बालाजी असं ताटामध्ये जेवण असतं बघा. कधी कधी बासुंदी पिऊ का, जिलेबी खाऊ का, लाडू खाऊ का, काय करू आता. इतकं ताट भरलेलं असतं. कधी कधी मात्र असं ताट येतं इतकं पातळ वरण. ओंकार महाराज म्हणतात बाबा लईच पातळ आहे, आता हानान काय आलंय वाटायला. कधी कधी प्यावं लागतं की नाही आपल्याला. यालाच म्हणतात बघा, कोण्या दिवशी करोनी याची मन, तर कोण्या दिवशी घरात नाही धान्य. मराठवाडा वाहूनच गेला महाराज. ढीग लागले होते धान्याचे. कोण्या दिवशी करोनी याची मन, तर कोण्या दिवशी घरात नाही धान्य, तर कोण्या दिवशी 3 कीर्तन. कधी कधी 3 कीर्तन, सकाळ दुपार संध्याकाळ. कोणाचीच भेट घेता येत नाही. सकाळी कीर्तन, दुपारी कथा, पायगुडे बाबा, साखरे मार, सकाळी दशक्रिया, दुपारी प्रभू. मस्त अगदी बरं का. मी नाही सांगत, संत सांगतात. कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे, कोठे साठवावे, समयासी सादर व्हावे. सगळ्याच्या जीवनातलं सांगितलं बरं. सत्य ऐका आता. सत्य सगळ्याच्या जीवनात हेच घडणार आहे. काय घडणार आहे ऐका ऐका. कोण्या दिवशी यम येतील चालून, कोण्या दिवशी प्राण जातील घेऊन, कोण्या दिवशी स्मशानी जाऊन. एकटे राहावे, एकटे राहावे, समयासी सादर व्हावे. हे सगळं प्रारब्धानं घडत असतं. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. तुकोबराय म्हणतात आम्हाला कळालंय, हो देहच प्रारब्धाच्या अधीन आहे. अभंगाचं पहिलं चरण.
प्रत्येकाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हटले आम्हाला कळालंय देह तवा आहे प्रारब्धाधीन. देहाच्या बाबतीमध्ये जन्म मृत्यू हे जे घडतंय हे घडणार आहे, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. का? देहच प्रारब्धाच्या हातात आहे महाराज. आधी प्रारब्ध तयार झालं आणि त्या साच्यामध्ये आपल्याला बसवलं म्हणून आपला मृत्यू लिखित असतो. ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फेटवणे. माऊली म्हणतात जे लिहिलंय ते घडणार आहे, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. बघा गड्या, रामायणातली कथा आहे. महाराजांनी आपल्याला भागवत सांगितलं. 1-2 मिनिटं रामायणाकडे चला. ऐका ऐका. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली जाते, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. तापस वेश वेश विशेष उदास चवदा परस राम वनवास. तापस वेश विशेष उदास चवदा परस राम वनवासी. रघुकुल गीत सदा चलियाय प्राण जाए पर बचन न जाए. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम जय पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. याला जीवन म्हणतात. बरं, सकाळी खूप आनंद असतो. कुणाला वाटलं होतं का सकाळी माझ्या सुप्रिया ताईला, चैत्राली ताईला, सुजाता ताईला, बबलूला वाटलं असेल का? अण्णांना कधी वाटलं असेल का? कोणत्याच पाहुण्याला वाटलं नसेल की आम्हाला सकाळच्या वेळेला आमच्या वडिलांना अग्नी डाग द्यावा लागेल, त्यांना खांदावं लावावं, असं वाटत नसतं महाराज. रामप्रभूला सकाळी गादी मिळते. हे राघवा, तुला मालक बनायचंय, युवराज बनायचंय. हे राजा, आज तुला युवराज बनायचं, राज्याभिषेक करायचा आहे, अशी बातमी येते. आणि संध्याकाळी मात्र आई म्हणते, कैकई माता म्हणते, राघव गादी नाही, 14 वर्षासाठी वनवासात जायचं. काय रामायण, हे आपलं जीवन आहे. रामायणाची कथा आपल्या जीवनाशी निगडीत आहे. फार गरज आहे रामायणाची. जसं आपण भागवत ऐकता ना, तसं रामायण पण ऐकत जा. रोज एक कथा ऐकत जा, रोज एक भाव शिकत जा. फार सुंदर आहे. मी रामकथा पूर्ण लिहून काढली बाबा, सगळी लिहून काढली, इतकी छान लिहून काढली. सगळ्या लोकांची ऐकली, मी तयार केली. आम्ही आष्टीला कथा केली, सगळी गायक होते माझ्या बरोबर. 8 दिवस लोक विसरली नाही महाराज. इतकी छान कथा आहे रामायणाची, फार गोड आहे, खूप सुंदर भाव आहे. ऐका. रामचंद्राला बातमी कळते की तुम्हाला आता 14 वर्ष वनवासात जायचं. याला जीवन म्हणतात. सकाळी आनंद असतो, तर संध्याकाळी कधी कधी दुःख मिळतं. सकाळी ज्या बापाला आपण पाहतो तो संध्याकाळी दिसत नाही. यालाच तर खरं जीवन म्हणतात. ही रामाची कथा नाही, ही आपल्या प्रपंचाची कथा आहे. म्हणून कायम ध्यानात ठेवायचं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जे लिहिलंय ते कुणाला कळत नसतं. आपला चांगला हात कुणाला दाखवू नका. भविष्य कधी कळत नसतं. ते ज्ञानोबारायांना कळतं, ते तुकोबारायांना कळतं, आपल्याला कळत नसतं महाराज. आपलं मात्र प्रारब्ध आहे, हे घडणारे. अण्णा दुःखी होऊ नका. माझ्या बहिणीला विनंती आहे, घडणार आहे महाराज. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. विश्वाचा मालक 14 वर्षासाठी वनवासात जातो बघा. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाली
सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं। विश्वाच्या मालकाला 14 वर्षासाठी वनवासात जावं लागतं, एकटे राघव जात नाहीत। खूप मोठी कथा आहे। राम लक्ष्मण जानकी जातात, अयोध्या मात्र उदास होते। आज जशी या उंदरे परिवाराची अयोध्या उदास आहे महाराज, सगळे दिसतात रे इथं, काका दिसतात, मामा दिसतात, पण आमच्या बबलूला त्यांचे वडील दिसत नाही। सुप्रिया ताईला, चैत्राली ताईला, सुजाता ताईला वडील दिसत नाही। कसा मला टाकून गेला रामाविन मज चैन पडेना। रात्री आमची आईगुडे बाबा बाप सांगत होते, खूप मंडळी रडली। राम म्हणजे बाप महाराज। कौशल्या रडते, सुमित्रा रडते, संपूर्ण अयोध्या रडते बघा, संपूर्ण अयोध्या। ज्याला गादीवर बसताना बघायचंय बारी, ज्याला गादीवर बसताना बघायचंय, ज्याला खेळताना बघायचंय, जो आपल्याला कडेवर घेऊन रांगत होता, घेत होता बाप, तो बाप आमचे मेदनकर पाहुणे बसले। चैत्राली ताईच्या लग्नाला आम्ही गेलो, महाबळेश्वरच्या लग्नामध्ये महाराज लोकांना ताटामध्ये वाटणारा तो बाप समोर दिसतो। महाराज जर घरी आला आनंदाने उड्या मारणारा बाप दिसतो। माझ्या वडिलाच्या कार्यक्रमाला शेवटचा कार्यक्रम त्यांच्या जीवनातला, संजीव तात्यांच्या जीवनातला शेवटचा कार्यक्रम माझ्या घरचा। माझ्या घरच्या कार्यक्रमाला आले, मोठा सोहळा पाहिला। वापस आल्यावर आमच्या आणि ताईला म्हटले, मी असं कीर्तनच पाहिलं नाही, मी असा सोहळाच पाहिला नाही। काय माझ्या सुप्रियाला भाऊ मिळाला, अक्रूर महाराज गोड बाप। बाप निघून गेला की दुःख होत असतं महाराज। आज सगळे दिसतात बघा, पण या परिवाराला त्यांचे वडील दिसत नाही। असं अयोध्या मात्र खूप काही काहीला शिव्या देते, राघव मात्र निघून रामाविन सोडून प्रभूला जावं लागलं। फार गोड कथा आहे। राम लक्ष्मण जानकी जातात, 5 मिनिटं ऐका, भाव कळेल, पहिलं चरण कळेल। देह तवा आहे प्रारब्ध अधीन। ऐका ऐका, कसा देह प्रारब्धाच्या हातात आहे। आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने घडतात। विश्वाच्या मालकाची कथा सांगतोय रे। राम लक्ष्मण सीतामाई जातात। आता शरवीचा काळ जातो। प्रमोद महाराज, आईगुडे बाबा
तमशेचा काठ जातो, आता गंगेचा काठ येतो, सुमंतला जिदा परत पाठवलं जातं, अयोध्या निघून जाते आणि आता प्रभू आपल्या केसाची एक वेणी बनवतात. किती सुंदर आहेत प्रभू महाराज, किती छान केस असतील रामाची, कुरुळे केस आहेत, त्याची वेणी बनवली जाते. वनवास आहे ना, सीता तर फार छान आहे महाराज, जानकी एवढी सुंदर कोण आहे महाराज, एवढी सुंदर जानकी पण वनवासामध्ये एक वेणी बनवते. वडाचा रुचिक लावला जातो, लखनजी सुद्धा तो रुचिक लावतात. आणि आता गंगेच्या पलीकडच्या काठाला केवळ सोडतो. प्रभू अगस्ती ऋषीला विचारतात मी कुठं राहिलं पाहिजे. सगळे ऋषी मार्ग सांगतात आणि चित्रकूट पर्वतावरती प्रभू राहतात. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं. पत्ता गोळा करतात, तिनका म्हणजे गवत गोळा करतात आणि त्या पत्त्याची तिनक्याची झोपडी प्रभू बांधतात. काय नवल आहे, जो राजमहलामध्ये राहतो प्रारब्धानं त्याला वनवासात जावं लागतं आणि स्वतःच्या हातानं कुटिया बनवावी लागते. याला जीवन म्हणतात. बरं असं जीवन आहे. सकाळी खूप श्रीमंत असाल तर संध्याकाळी कधी गरीब असाल, नाराज होऊ नका. प्रभूने शिकवलंय आपल्याला. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं महलों के वासी, जंगल में कुटिया बनाते हैं. प्रभू कुटिया बनवतात. राम लक्ष्मण सीतामाई त्या कुटियामध्ये राहत असतात. ऐका, भरत परत येतो. भरत आणि भरताला माहिती पडतं माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला माझ्या गादीसाठी. या देशातला पहिला मुलगा आहे. आईला श्राप देतो, कै कै हे पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. आणि मा तू पापी आहे, तुझं नाव कुणी ठेवणार नाही. सांगा मला तुमच्यापैकी एखादीचं नाव कै कै आहे का तुमच्यापैकी? कै कै नाव? हो, धनश्री असेल, परी असेल, खुशी असेल, रुक्मिणी असेल, सत्यभामा आहे, यमुना आहे, ज्योती आहे, अर्चना आहे, शकुंतला आहे, सुजाता आहे, सुप्रिया, सगळी नाव आहेत. पण तुमच्यामध्ये कै कै नाव नाही. का नाही माहितीये? ध्यानातच ठेवा. का नाही? स्वार्थी माणसाचं कोणी नाव घेत नसतं. जो दुसऱ्यासाठी जगतो त्याचं नाव घेतलं जातं. ध्यानातच ठेवायचं. आज माझ्या गळ्यात सोन्याचा शिवाजी महाराज घातलेला आहे बरं का बाबा. का घातलाय? तुम्ही रात्री शिवाजी महाराजाचं फार सुंदर चरित्र आग्र्याची भेट सांगितली. माझ्या डोक्यातच मी पण सांगणार महाराज. तुमची कथा तुम्ही सांगितलेली पाठच झाली माझी. तुम्ही जर आता सांगायला लावली तुम्ही 5 दिवसात सांगाल बघा. सगळी पाठ फार गोड सांगितली तुम्ही 5 दिवस. का घातलाय शिवाजी महाराज? माळीच्या बराबरीने घातलाय बघा. का घातलाय? जेवढी माळ आम्हाला महत्वाची तेवढाच राजा महत्वाचा आहे. हो, का महत्वाचा आहे तो राजा? वंजारी. बघा, वंजारांनी टाळी वाजवली. हे जायभाई हे वंजारी आहेत. का वाजवली टाळी त्यांनी? तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळ्या समाजाला घेतलं होतं राजाने. वंजारी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, मुस्लिम काय. का? दुसऱ्यासाठी जगले ते. दुसऱ्यासाठी जगले म्हणून गळ्यात पुतळा आहे. दुसऱ्यासाठी जगले म्हणून चौकात पुतळा आहे. दुसऱ्यासाठी जगले म्हणून फोटो आहेत. दुसऱ्यासाठी जगले म्हणून जयंती आहे. हो, स्वतःसाठी माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी. अरे रे रे, तुमच्या मातीला सुद्धा लोक येणार नाही. तुमच्या जवळ सुद्धा कोणी येणार नाही. उलट तुम्ही दुसऱ्याला देऊन बघा. दिलं की लोक तुम्हाला मरूच देणार नाही. तुम्ही दिलं की तुम्ही मेले तरी लोक म्हणतील नाही त्यांची पंगत होती, ते गावात सप्ताह करीत होते, मग ते त्यांचं फार चांगलं होतं. तुम्ही गेले तरी लोक तुमचं नाव घेतील. पण माझं ध्यानात ठेवा, माझं ध्यानात ठेवा, माझंच घर नाही. कै कैचं नाव अजून नाही बघा जगात. का घेतलं जात नाही प्रमोद बाबा? एकमेव कारण तू मा स्वार्थी आहे. आजपासून मी तुला आई पण म्हणणार नाही आणि तुझं नाव कुणी घेणार नाही. आणि ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय मी राहणार नाही. काय बंधू प्रेम आहे बघा. एक भाऊ गादी घेऊन निघालाय आणि एक भाऊ गादी सोडून गेलाय. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी आणि एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. यालाच रामायण म्हणतात. महाराजांनी खूप सुंदर सांगितलं. काय काय काय? एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी आणि एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. भरत चला रे अपने भैया को मना, भरत चला रे अपने राजा को मना, राजा को मनाने भैया को मनाने, राजा को मनाने भैया को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन राजा का दीदार राजा को लूटा। भरत चला रे अपने राजा को राजा को
राजा गादी घेऊन निघाला, सिंहासन घेऊन निघाला. माझ्याकडे बघा. अवध राम को अर्पण करने, प्रभुता प्रभु चरणों में धरने. राम काज के काज सवारे, माताए चली संग प्रजा के. राजा का अधिकार राजा को लौटा, भरत चलाए अपने भैया को मना. राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने. भगत चलाए प्रभु दर्शन का, भगत चलाए प्रभु दर्शन आमची मागे नेवाळे दाजी डुलायला लागले बघा. मस्त पकवाज वाजायला लागले ते आता मागे. दाजी डुलले म्हणजे कीर्तन सफल झाला. काय ऐका ऐका का सांगतोय मी. सगळे आमचे कृष्ण महाराज फार गोड वाजवतात. माझी रामकथाच वाजवायला ते असतात. फार गोड वाजवतात, फार सगळी पदं वाजवतात. फार छान आहे रामायण. वेळ आपली संपलेली आहे, मला पुढे जायचंय. रामचंद्र वनवासात आहेत, भरत गादी. आणि हे प्रेम आहे बरं का. असं प्रेम करा जरा भावावर. भावाचंच घेऊ नका, भावाचंच खाऊ नका, भावालाच लुटू नका. अरे रे 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 फार वाईट आहे. नुसत्या कथा ऐकतात लोक, शिकत कोणीच नाही महाराज. नुसते ऐकतात. अरे भावाला नदीकून भाऊ नदीकून वाटणी घेतो ओंकार महाराज, भावाला डोंगरा कडली बांधून हाणलं नाही पाहिजे. असा असतो का भाऊ. आता नदी कडली न ग म्हणायला लागला पावसाने. कठीण आहे की नाही. आपला भाऊ कसा आहे माहितीये का. पुण्यातला बंगला त्याला घेतो आणि गावाचं पडलेलं घर असं बांधून भाऊ ठोकला पाहिजे. असा असतो का भाऊ. असा पाहिजे. माझा भाऊ कीर्तनात बसलेला आहे बरं का. आम्ही दोघं भाऊ आहेत. आणि तसं आता एक परिवार माझा भाऊच आहे, पण मी सांगू दोघंच भाऊ आहेत आम्ही. एक बहीण आहे सुप्रियाताई सारखी, सुजाताताई सारखी, चैत्रालीताई सारखी, नेवाळे दाजींची बहीणच आहेत महाराज. या सगळ्या बहिणी आहेत. आम्ही दोघं भाऊ आहेत सख्खे. आमची अक्का बसलेली आहे. दोघं भाऊ आहेत. मी तुम्हाला खरंच सांगतो साळुंके पाहुणे, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर दोघा भावांना हात ठेवून आम्ही शपथ घेतलेली आहे, मरेपर्यंत कधी वेगळं राहायचं नाही बरं. पायगुडे बाबा खरंच वेगळं राहणार नाही. ज्या दिवशी वेगळं राहणार त्या दिवशी कथा कीर्तन करणार नाही, असा नियमच केलेला आहे. ते करायचंच नाही. मग वेगळं राहायचं तर मग कीर्तन करायची नाही, असा नियम आहे. दोघा भावांनी शपथ घेतलेली आहे. तू म्हणाल कसं काय जमतं एवढं. त्याची बायको माझी बायको बहिणी बहिणी म्हणून बरं आहे बरं. जरा ध्यानात ठेवा. तर ते पण अवघडच झालंय. जरा लक्षात ठेवा. विचार भिन्न असतात, कधी कधी नाही जुळत घरामध्ये. मग काय फेकून द्यायचं का भाऊ. मग काय गरीब भावाला बाजूला ठेवायचं का. असं करू नका. कीर्तन ऐकताय म्हणून सांगतो, दुसऱ्याचं कधी घेऊ नका. भावाचं गावाचं देवाचं कधी खायचं नसतं महाराज. भावाच्या वाट्याचा 1 रुपया सुद्धा कधी घ्यायचा नसतो. देऊन टाका महाराज. काय नवलय महाराज. हे शिकण्यासाठी बघा. एक भाऊ गादी घेऊन गेलाय, एक भाऊ गादी सोडून गेलाय, एक भाऊ गादी घेऊन निघाला. प्रभू रामचंद्राला हात जोडतो, पाया पडतो, मला माफ करा म्हणतो. ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे. घ्या प्रभू तुम्हाला. परत चला प्रभू. माझं चुकलंय प्रभू. मी जन्माला यायला नको होतो प्रभू. माझ्यामुळेच तुम्हाला यावं लागलं. खूप विनंती करतो भरत. एक दिवस जाईल अख्ख्या भरतामध्ये. मला एवढंच सांगायचंय. शेवटी रामचंद्र त्या भरताचे डोळे पुसतात आणि त्या भरताला समजून सांगतात. हे तुम्हाला मला सांगायचंय सगळ्यांना. 1 वर्ष झालंय आता. तात्या इथं आहेत, तात्या फोटोमध्ये आहे. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना. भरताला सांगितलंय तसं आपल्यालाही सांगितलंय. रामचंद्र सांगतात भरत आता रडू नको. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोष द्यायचा नाही बरं, कधीच कुणाला द्यायचा नाही. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात. राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजा. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा,
दोष ना कुणा. दोन गोष्टीतून कुणी वाचत नाही, दोन गोष्टीतून कुणी चुकत नाही, कुणालाच चुकत नाही. किती सुंदर मेकअप करा बरं का बहिणींनो, किती भारी फेअर अँड लवली लावा, किती सुंदर मेकअप करा, किती नटलात तरी सगळे म्हातारे होणार आहे, म्हातारे होणार आहे. नाहीच म्हातारे झालो तर सगळेची सगळे मरणार आहे. दोनच गोष्टी आहेत बघा, एक तर म्हातारे होणार आहेत, नाही म्हातारे झालो तर सगळे मरणार आहेत. काही काही लोकांना फोटो काढायचा ना आधी असं बरं, बबनराव संदीप शेठ असं फोटो काढायचा ना आधी, मस्त फोटो काढतात कृष्ण महाराज, मस्त अगदी. त्याला लोकेशनला जातात, झाडाखाली उभं राहतात, यार कुणाची गाडी बघ रे बाबा ती आम्हाला विक्षेप करायला, इकडे बघा, आणि मग झाडाजवळ उभी राहतात, काढ रे फोटो. ऍपल मध्ये काढतात, सॅमसंग मध्ये काढतात, मस्त फोटो काढतात. आणि ते फोटो आहेत का नुसते मोबाईल मध्ये ठेवत नाहीत बाबा, त्याचे मोठे कटआउट बनवतात प्रमोद महाराज. हो, या चौकात म्हणजे घरातल्या हॉलमध्ये या बाजूने एक असा फोटो, या बाजूने एक असा फोटो, या बाजूने एक असा फोटो. आपण सोफ्यावर चहा प्यायला बसलो, कवशी आपल्या हातात येते, फेटा बांधायचा असतो, चहा पिता पिता आपण काय पैलवान काय गाल आहेत, काय सुंदर आहे. ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येतो, राड्या पडलेल्या असतात. मग आपण बराच वेळ झाल्यावर चहा संपला की खालून म्हातारा म्हणतो, बाबा मिची एक नंबरचा असा मी पैलवान होतो बाबा, म्हणलं एक नंबर. तालुक्यात कुणाला ऐकत नव्हतो. मग आपल्याला म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. त्याला असू नका, आपल्या सगळ्याचं हेच होणार आहे. आपण सगळे म्हातारे होणार आहेत, नाही म्हातारे झालो भरत तर सगळेची सगळे मरणार आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवनात. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवनात. काय शोक करीसी वेळा स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती दोष ना कुणाचा, दोष ना आपल्या इथून गंगा वाहत, याच गंगेमध्ये एखादं ओंडकं वाहत जातं बरं का बाबा. एखादं आमच्याकडून वाहत येतं, तिकून आपली कोणती गोदावरी ना, गोदावरीमध्ये वाहत येतं, एकूण एखाद्या गंगेमध्ये एक ओंडकं वाहत येतं, आणि वाहत त्या दोनही ओंडक्याची भेट सागरामध्ये होते. अरबी समुद्र, हिंदी महासागर, कन्याकुमारी आपण गेलो, सगळीकडे भेट होते. एकाडचं ओंडकं त्याला सांगतं, लई पाऊस पडला रे आमच्याकडे, 25 वर्षात पडला नाही रे. गणेश महाराज बांडेने फेसबुकला लिहिलं होतं रे आमच्याबद्दल, पण कोणी तक्रार पाहिलंच नाही आमच्याकडे. हो, एक म्हणत होतं याला दिली पाहिजे रे मदत, एक जण गप्पा मारत होतं, एक जण म्हणत होता अरे फार पाऊस पडला, एक जण म्हणत होतं कांद्याचं कसं काय रे तुमच्याकडे. दोघांच्या गप्पा चालू असतात. हे त्याला माहिती देतं, पुण्यातलं बीडला सांगतं, पुण्याचं बीडला सांगतं, बीडचं पुण्यावाल्याला सांगतं. दोघांच्या गप्पा चालू असतात, इकडचं त्याला सांगतं, तिकडचं याला सांगतं. तेवढ्यामध्ये खरंच आहे का, एक अशी मोठी लाट येते, ती लाट त्या दोन ओंडक्याला बाजूला करते. यालाच म्हणतात जीवन. दोन ओंड क्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. लक्षातच ठेवा, हे प्रारब्ध आहे, देहत्व आहे, प्रारब्धाधीन. रामाचं काय, भरताचं काय, जा रे बाबा अयोध्येत हो तू राजा, रंक मी बनीचा. 14 वर्ष तू मालक आहे, 14 वर्ष वनवासी आहे, म्हणून देहत्व आहे, प्रारब्धाधीन. पण महाराज म्हटले याचा आम्ही कासीन वाहू भार. आम्ही त्याचं टेन्शन घेत नाही. आम्हाला कळालंय गाडवान मिरवणूक काढली काय, उकळतं पाणी टाकलं काय, लोकांनी नाव ठेवलं काय, आम्हाला कळून चुकलंय. देहत्व आहे, प्रारब्धाधीन. महाराज तुम्ही काय करता, तुम्ही
सर्व माझा काळ तुझी चिंतने सर्व माझा काळ तुझी चिंतने सर्व माझा काळ तुझी चिंतने सर्व माझा काळ तुझी प्रारब्धावरती अवलंबून नाही राहणार. आम्हाला कळून चुकले देह प्रारब्धाच्या हातात आहे, पण आम्ही आमचा काळ भगवत चिंतनामध्ये घालवणार. सर्व माझा काळ तुझी या चिंतने. आणि कसा आपल्यासारखा नाही, काया वाचा मने इच्छित असे कायेन भजन वाचेन भजन आणि मनानं भजन. नित्य भजन करणार, 5 दिवसाची कथा करणार, सारखं भागवत ऐकणार, सुदाम्याची कथा ऐकणार, परीक्षिताची कथा ऐकणार, प्रल्हादाची कथा ऐकणार, सगळ्या कथा ऐकणार. काया वाचा मने इच्छित असे सर्व माझा काळ. म्हणून आपला काळ चांगला घालवा, जिवंतपणे चांगला घालवला. मी नक्की सांगतो तुम्हाला काळ तुम्हाला यश देईल. पण तुम्ही पापात काळ घालवत असाल, कोणाचं काही लुबडण्यात काळ घालवत असाल, पापामध्ये काळ घालवत असाल, मग काळ तुमचा बदला घेतो. महाराज काळ बदला घेतो बरं. काळ पापामध्ये कधी घालवायचा नाही. 100 पोरं होती धृतराष्ट्राला बरं का रे. हो माझ्या दादांनो, मांजरीकर 100 पोरं होती धृतराष्ट्राला. 100ची 100 पोरं पापी निघाली आणि बाप सुद्धा त्याच्यात सहभागी झाला. पुत्रस्नेह मोहितू, माऊलीने वर्णन केलं, पुत्रस्नेहामध्ये मोहित झाला. पोरग वागेल तसं वागायला लागला. 5 गावं मागितली दिली नाही. सुईच्या टोकावर बसली एवढी माती देणार नाही म्हटला. स्वतःच्या सुनीला दरबारात आणलं, तिला वस्त्र काढण्याचा प्रयत्न केला. राजानं थांबवलं नाही. पाप करत गेला, पाप करत गेला, पापामध्ये सहभागी झाला. बदला घेतला काळानं. 100ची 100 पोरं मेली गड्या, समोर मेली, कानावर बातमी यायची. आज दुःशासन मेला, आज दुर्योधन मेला, 100ची 100 पोरं मेली. काळानं बदला घेतला. लक्षात ठेवा रे, पाय उतार झाला राज्यातून. एका रूम मध्ये राहायचा, एका काळातला सम्राट, एका काळातला राजा, आदेश देणारा. जेवण करायला बसला की खांद्यावर गदा घेऊन भीम यायचा. एक एक पोरगा कसा मारला याची कहाणी सांगायची. इतकं बेकार आहे बघा. काळ बदला घेतो, सहन झालं नाही. पोरग मेलेल्या बापाला कुठे जमत असतं, ते ऐकू वाटलं नाही. वनवासात अरण्यात निघून गेला. त्याच्या अरण्यात गेला, त्याला जाळ लागला, जाळ.
दोन्ही डोळ्यांना आंधळा होता. ज्या जाळात जाईल तिकडे अंगाला चटके बसले रे, जळून खाक झाला महाराज. मेला रे महाराज, कातड नाही राहिलं रे. एका काळातला सम्राट पाप करतो, पाप त्याला जळून मारावं लागतं. आपण पाप करू नका बरं का. माझी विनंती असेल तुम्हाला, भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बनकर मत रहना. बन न सको भगवान अगर, कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो. कधीच नाही, लक्षात ठेवा. पापामध्ये आपला काळ घालू नका. पाप बदला घेतं, काळ बदला घेतं. अर्धी मन ऐकली भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, तसं नाही. ते लेता है तो चमडी उधड के लेता है. देताना देतो, पण तुम्ही काळ पापामध्ये घालवला की बदला घेतो. काळ हरिभजनामध्ये घालवा. तुमच्या सुप्रियाताईची विनंती आहे, सगळ्यांचं सांगणं आहे म्हणून एवढी एक कथा सांगतो. काळ काया वाचा मनाने समर्पित केला पाहिजे देवाला. 5 दिवस झाले आम्ही महाराजांची कथा ऐकतो. महाराजांनी 2 दिवस कृष्णाचा जन्म आणि कृष्णाच्या कथा सांगितल्या, आणि त्या कृष्णाच्या कथेमध्ये काल एक राहिला, आता वेळेमुळे त्यांना मिळालं नाही. भागवतातली कथा आहे बघा. किती प्रेम केलं पाहिजे देवावर, कसा आपला काळ भगवत चरणामध्ये गेला पाहिजे. ऐका, कायम त्या गवळणी देवाच्या बरोबर राहायची. कायम विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. काहीच माहिती नाही त्यांना. संसार घरदार माहिती नाही त्यांना. फक्त कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा काया वाचा मने, सर्व माझा काळ कृष्णाच्या चिंतनात. सारखं भगवत भजन. कन्हैया सांगा गे कुणी सांगा, माझा कृष्ण देखिला का कुणी सांगा. माता शोभे पिंपळ पान, बाबा बरे मेघवर्णाई साजान, त्याला म्हणती श्री भगवान. योगी ध्यान विश्रांती, सांगा गे कुणी सांगा गे, सांगा गे कुणी सांगा. खूप प्रेम महाराज. कन्हैया सोडून गवळणीला काही आवडत. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या या गोपाळांना काना सोडून मित्र माहिती नाही. तसंच असलं पाहिजे. जीवनात मित्र असा कमवला पाहिजे. एकच मित्र असावा. मी संतोष महाराज, शेखर महाराज आपल्याला आमच्या नितीन अण्णासारखा, इंगळेदाजी सारखा, पाहुण्यासारखा एक मित्र असला तरी फार झाला महाराज. फार असला पाहिजे मित्र. फार प्रेम केलं पाहिजे. खूप पेंद्याचं प्रेम आहे, खूप वाकड्याचं प्रेम आहे, खूप बोबड्याचं प्रेम आहे. तसं गवळणीचं सुद्धा प्रेम आहे. किती प्रेम आहे. ती राधा म्हणते, ए कृष्णा, ए कन्हैया. कैलास महाराज आले आज. ऐका ऐका काय म्हणते ती राधा, काय म्हणते ती गवळण. अरे मी तुझ्यासाठी माझं घरदार विसरले. ए कन्हैया, अरे मी तुझ्यासाठी माझा संसार विसरले. ए कृष्णा, अरे तुझ्या बासरी पायी माझं सगळं जीवनच विसरले. मैं तो सुध कोई प्रेम जाने, मैं तो सुध कोई, हाँ मैं तो सुध Yeah!
आमच्या संप्रदायात वंशमोर चालत नाही बरं. पण हे शेखर महाराज आले आता, एवढ्या गोड त्यांचा सगळ्यांचा भाव आहे. खाली बसलेले ते बाबा डुलायला लागले. इतका छान कार्यक्रम चाललाय, कधी 1:45 वाजला कळालं नाही. अजून पहिलं दुसरं चरण चालू आहे, काला राहिला, एवढं कधी व्हायचं आता. पण ऐका, कैलास महाराज आले. एक विनंती आहे, कैलास तुम्ही एकटे म्हणा, एकटे एकच टाळ वाजवा. कृष्ण महाराज तुम्ही एकटे वाजवा, तुम्ही सगळ्यांनी एवढा भाव ऐका. राधा म्हणते, हे राधा, हे कृष्णा, तुला कळणार नाही, तुला ती भावना कळणार नाही, तू काना येणार, तुला राधा कळणार नाही राजा, तुला राधा व्हावं लागेल, तुला राधेची भावना कळणार नाही. मी तुझ्यासाठी घरदार संसार सगळं विसरले रे राजा, सगळं विसरून मी तुझ्याकडे आले. कशी आली? एकदा एकदा डबल ऐका. मैं तो राधा हो गई बनना रे. गोड गाणं आहे महाराजांचं. वा, वेड लागलंय महाराष्ट्राला त्यांचं. एवढी गवळण ऐकण्यासाठी लोक परभणीहून बोलवतात, संभाजीनगरहून बोलवतात, कुठूनही बोलवतात. महाराज तेवढं म्हणा, तेवढं म्हणा. दुसऱ्यांनीच गायली गवळण, पण यांच्या भाग्यात आली. महाराज फार भाग्य गाजलं, प्रारब्धच बदललं. 300 रुपये द्यायचे हो, आता 30,000 द्यायला, 30,000 द्यायला लागले. भाग्य बदललं महाराज. आवाजच तसा आहे शेखर महाराज. फार गोड गाणं आहे बरं का. का सांगत होतो, गवळणीनं खूप प्रेम केलं महाराज. प्रसंग ऐका. महाराजांना वेळ न मिळाल्यामुळे रात्री भागवतातला राहिला, तेवढा ऐका. आणि मग आता गोपाळांच्या बरोबर, कन्हैया बरोबर गवळणी रम्मान झाल्या, रासक्रीडा खेळल्या. आणि एक दिवस असा आला की त्या अक्रूराने रथ सजवला. अक्रूर माझंही नाव आहे, माझ्याकडलं विचित्र बघू नका. एवढी कथा होईपर्यंत, एवढी कथा होस तर फक्त विचित्र बघू नका. अक्रूर देवाचा सारथी आहे. उद्धव अक्रूर देवाचे पादसेवन भक्ती केलेली त्यांनी. पादसेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप, प्रत्यक्ष स्वरूप गोविंद आहे. असा अक्रूर येतो. ज्याच्यात क्रूर नाही त्याला अक्रूर म्हणतात, पण त्याला अक्रूरात चांडाळा गवळणी म्हणले, त्यामुळे त्याला थोडं चांडाळा लागून येतं. अक्रूर म्हटलं की चांडाळ येतच मागून. त्यामुळे लय विचित्र बघू नका माझ्याकडं. पण अक्रूराने रथ सजवला बघा. अक्रूराने रथ सजविला, देव रथामध्ये बैसला. सोडोनी गोपीला, सोडोनी गोपीला, देव मथुरेला चालला. नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा.
नवीनच रथ आलाय, नवीन सारथी आलाय. आणि तो रथ कशासाठी आलाय तर गावातल्या गवळणी, गावातले गोपाळ. ऐका रे 5 मिनिटं माझे मांजरेकर रथाच्या मागे मागे धावतात, गोपाळ धावतात, गवळणी धावतात. नवीन रथ आहे, नवीन सारथी आहे, रथाचा शृंगार केलेला आहे. का आलाय रथ? सगळ्या गावातल्या गवळणी रथाच्या समोर उभे राहतात. गावातल्या रथातून तो आकुरून उडी मारतो, नंदबाबाच्या वाड्यामध्ये जातो. 1 तासाची चर्चा होते आणि ज्या वेळेला यशोदा मैया बाहेर येते, गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा कारत शृंगारीला, सांगे ओ मजला. हे मैया हा रथ का आला? नवीनच आहे ग, याच्या अगोदर कधी दिसला नाही ग. शृंगार केलाय ग रथाचा, नवीनच सारथी आहे. आमच्या कानाला तर घेऊन जाणार नाही ना, आमच्या कृष्णाला तर नेणार नाही ना, आमच्या कृष्णाला तर घेऊन जाणार नाही ना. आम्ही त्याच्या ताटात जेवलोत, आम्ही त्याच्या संगतीत खेळलोत, आम्ही 5 दिवस त्या भगवत कथेमध्ये रंगून गेलो पायगुडी महाराजांच्या. तो आमच्यातून जाणार तर नाही ना, तो कन्हैया कायमचा तर जाणार नाही ना. अनंत प्रश्न विचारायला सुरुवात झाली. बोले नंदाची पटराणी, सद्गदित होनी, मथुरेसी चक्रपाणी, जातो गे साज. अगं ज्याच्या ताटातलं खाल्लं, ज्याच्या संगतीत खेळलो, तो आता कायमचा आपल्यापासून मथुरेला निघालाय. विवळ झाले मन, विवळ झाले मन, विवळ झालं मन, विवळ झाले मन, विवळ झालं मन. हे वचन ऐकूनी या नंदाची अंगणी ग, मिळाल्या गवळणी. भूमी पडल्या वज्रबाळी, कोणत्या सांभाळी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी. रथाच्या समोर आडव्या पडायला हे काना, हे आक्रूरा, आक्रूरा चांडाळा रे, तुझ कोणी धाडीला, का घात करू आलासी, वधिसी सकळा. आक्रूरा तुझे नाव तैसीच करणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. रथाच्या समोर आडव्या पडतात. अरे तुला न्यायचाच असेल रथ आक्रूरात, आमच्या अंगावरून रथ घाल रे. हे आक्रूरा आम्हाला जिवंतच ठेवू नको रे. हे आक्रूरा आमचा पानच घेऊन टाक रे, प्राण घे, पण आमच्या कृष्णाला इथून नेऊ नको रे. बाबा तुम्ही कथा झाल्यावर निघून गेले. आम्ही सगळे हे व्यासपीठ काढत होतो सकाळच्या कीर्तनासाठी. हा जो कृष्ण हा बबलून बनवलेला आहे महाराज, आमच्या बबलून बनवला. मी एकच विनंती केली त्यांना, एवढा कृष्ण इथून बाजूला नेऊ नका. हा काना जर गेला तर माझं कीर्तन रंगणार नाही. तो काना जर इथं दिसला नाही तर मला शोभा दिसणार नाही. महाराज जीवनातून बाप गेला, जेवढं दुःख आपल्याला होतं ना महाराज, देव आपल्या जीवनातून कधी जाऊ नये महाराज. बाप आपला देवच आहे ना महाराज. खूप गवळणी रडायला लागल्या, गोपाळ रडायला लागले, आकुरा शिव्या द्यायला लागले. रती चढली वनमाळी, आकांत गोकुळी. खूप खूप शोक झाला महाराज. नयनीच्या उदकाने भिजली धरणी. हो धरणी भिजायला लागली, खूप रडायला लागल्या गवळणी. बघा भगवान रथामध्ये बसले, मग काय म्हटले माहित नाही. देव बोले आक्रूरासी, वेगी हाकी गारथासी, या गोपीच्या शोकासी, न पाहावे मज. काय भक्ती आहे महाराज, काय प्रेम आहे. अरे अन्यथा करतुम अकर्तुम, अन्यथा करतुम, असा विश्वाचा मालक. त्याला करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, शक्तिवान भक्ती म्हणतात. असा विश्वाचा मालक म्हणतोय, या गोपीच्या शोकासी, न पाहावे मजसी, एका जनार्दनी रथ गेला निघोनी. रथ गावाच्या बाहेर येतो. ऐका मांजरीकर, रथातून भगवान उडी मारतात, रथाच्या चाकाला धरतात गणेश बाबा, आप्पा महाराज, कृष्णा महाराज.
कैलासजी रथाला धरून हंबरडा फोडून देव रडतो, फार रडतो, खूप रडतो. भगवान अक्रूर म्हणतात, देवा तुम्ही रडताय? तुम्ही सामान्य आहेत का? तुम्ही तर म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुरू चाले, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम. काय तुमच्याबद्दल म्हणणं आहे? किती तुमचे श्लोक आहेत, तुमच्यासाठी ग्रंथ आहे, का रडताय प्रभू तुम्ही? देवाच्या लक्षात आलं अक्रूराला अजून गवळणीचं प्रेम कळालं नाही. अक्रूरा एक काम कर, परत गोकुळात जा आणि गोकुळातल्या गवळणीला सांगून ये, मी कायमचा गेलो नाही, मी परत येणार आहे, मी परत येणार, माझ्या गवळणी जिवंत राहतील. अक्रूर देवाचं ऐकत नव्हता, कारण त्याला माहिती होतं भगवान होता म्हणून मी आलो. आता जर मी एकटा गेलो तर मला गोपाळ गवळणी येऊ द्यायचे नाही, श्राप देतील मला, नाना दूषण देतील मला. नाही नाही अक्रूर जा. भगवंताची आज्ञा म्हणून अक्रूर परत गेला. माझ्याकडे बघा, परत गेला तर ते काय आपल्यासारखं गाव नव्हतं. सप्ताह झाला म्हणजे संपलं, कथा झाली म्हणजे संपलं. ते गोकुळ होतं महाराज. अजूनही ते गोकुळ रडत होतं. अक्रूर पाहत होता एक गवळण डोक्यावरती हंडा घेऊन पाण्याला निघाली होती. ज्या रस्त्यानं निघाली होती तो रस्ता विसरून गेली होती. डोक्यावर मात्र हंडा होता. एक गवळण दात घासत होती. दात घासता घासता पाहत होती कन्हैया रस्त्यानं गेला. त्याच रस्त्याकडे पाहत होती. अश्रूच्या धारा वाहत होत्या. कोणत्या गवळणीला निरोप सांगावा, कोणत्या गवळणीला बोलावं, माझ्याकडे बघा, कोणत्या गवळणीला सांगावं. अक्रूर विचार करत होता. धावत पळत पाहत होता. एकही गवळण कुणाला बोलण्यासारखी दिसत नव्हती. फक्त गवळणी रडत होत्या, फक्त अश्रू डाळत होत्या. एक गवळण पाहिली, शेखर महाराज, प्रमोद बाबा, संतोष बाबा. ती पांढऱ्या भिंतीवरती हातामध्ये चित्रकलेचं साहित्य घेऊन कृष्णाचं सुंदर असं चित्र काढत होते. माझ्याकडे बघा, विरहात तिचे डोळे भरलेले होते. मस्त असं कन्हैयाचं चित्र तिने रंगवलं होतं. मोरपिसाचा मुकुट काढला होता. दिव्य चेहरा काढला होता. देवाला पितांबर नेसवला होता. एका हातामध्ये बासरी दिली होती. हा समोर कन्हैया आहे, त्याच्याकडे बघा. सुंदर असं कन्हैयाचं चित्र. त्याला कशी अंगठी असते आमच्या बबलूनं सजवली बरं, आमच्या तात्यांच्या पोरानं सजवली महाराज. त्याला भागवत करून घ्यायचं होतं ना बापासाठी. बापाचा उद्धार करायचा होता ना या मुलींना. हो, तात्यांना इथं ठेवायचं नाही. तात्या गेलेत ना, देवाच्याच पायाजवळ ठेवायचे होते रे या परिवाराला. खूप प्रयत्न केले गड्या. अशीच कन्हैयाची मूर्ती ती काढत होती. सुंदर असे डोळे, सुंदर चेहरा, मोरपिसाचा मुकुट, पितांबर नेसवला होता, हातामध्ये बासरी होती. असं सुंदर चित्र काढणारी गवळण पाहिली. अक्रूराला वाटलं ही गवळण शांत आहे. आणि अक्रूर त्या गवळणीला मागून बोलायला लागला, काय ग तुझं नाव? हे गवळणी, तुझं नाव काय ग तुझं नाव? ती म्हटली, माझं नाव चित्रगंधा आहे. किती सुंदर चित्र काढलं ग, किती गोड चित्र काढलं ग. असं वाटतंय बघ, मी तर आताच घेऊन गेलो ना याला, हा परत कस काय आला गोकुळात? इतकं छान चित्र, काय गोड काढलं ग, फार सुंदर चित्र काढलं. चित्रगंधे शब्द नाही तुझ्या चित्राला, साक्षात देवच काढलाय. फक्त एक झालं बघ चित्रगंधे, या चित्रामध्ये तुझ्याकडून एक छोटीशी चूक झाली म्हटल्याबरोबर तिनं पाठीमागं पाहिलं. लाल डोळे झाले. लाल डोळे करून ती चित्रगंधा म्हटली, का रे अक्रूरा, मी तुला श्राप देणार नाही, तुला दुखावणार नाही, तुला काहीच बोलणार नाही. फक्त मला एक सांग, या चित्रामध्ये माझ्याकडून काय चुकलंय? मोरपिसाचा मुकुट चुकलाय, चेहरा चुकलाय, बासरी चुकली, कांबळी चुकली, पितांबर चुकलाय. सांग ना माझं काय चुकलंय? मी तुला काही बोलणार नाही. काय माझी भक्ती कमी पडली रे? मला भगवंताचा तो अवयव काढता आला नाही. सांगणारे अक्रूरा, मी तुला बोलणार नाही, तुला दूषण देणार नाही, तुला श्राप देणार नाही. सांग अक्रूरा, काय चुकलंय रे माझं? काय माझी भक्ती कमी पडली? अक्रूर म्हणतो, माझा राग नका येऊ दे, मला तसं नव्हतं, मग सांग अक्रूरा, मी तुला काही बोलणार नाही. अक्रूर म्हणतो, एकच चुकलं म्हणण्यापेक्षा विसरून राहिलं. एवढं सुंदर चित्र काढलं चित्रगंधे, पण नेमकं या चित्राला तू पायच काढायचं विसरून गेली. तू जर या चित्राला पाय काढले असते ना, तर पुन्हा असा देवच नसता, पुन्हा असं चित्रच नसतं. एवढे पाय तू काढायला पाहिजे होते. असं म्हटल्यावर घळाघळा अश्रू लागले त्या चित्रगंधेच्या डोळ्यात. ते चित्रगंधा म्हटले, अक्रूरा, खरं सांगू, मी पाय काढायचे विसरले नाही रे. मी मुद्दामहून या चित्राला पाय काढले नाही. का बरं? काढायला पाहिजे होते ना, तसं चित्र झालं नसतं, देवच दिसला असता. का काढले नाही पाय? का बरं पाय ठेवले? त्या चित्रगंधेचं उत्तर घरी घेऊन जा. काय वाचा मने, किती प्रेम आहे तिचं देवावर. सर्व माझा काळ तुझी चिंतने, अखंड भजनामध्ये अखंड तिचं किती प्रेम आहे देवावर. ऐका चित्रगंधा म्हणते, अक्रूरा, मी पाय याच्यासाठी काढले नाही. माझं एक चित्र अगोदर या गोकुळामध्ये राहत होतं. खूप प्रेम करायची मी त्याच्यावर. कायेनं वाचेनं भजन सगळं त्याचंच करायचे. तुझ्यासारखा एक अक्रूर आला आणि त्या चित्राला पाय असल्यामुळे घेऊन गेला. ते जे चित्र होतं ना, त्याला पाय होते बघ, तो अक्रूर आला आणि त्या चित्राला घेऊन गेला. मी आता असं चित्र काढलंय, या चित्राला मी पायच काढले नाही. तुझ्यासारखे लाखो अक्रूर जरी आले तर माझ्या देवाला आता कोणी नेऊ शकत नाही. काय भाव आहे महाराज.
काय सुंदर आहे महाराज. याला म्हणायचं सर्व माझा काळ तुझी या चिंतने. आता अण्णा कानोपात्रा सांगायला वेळ उरला नाही, 1 वाजला, माफ करा मला. आपल्याला जीव घालायचे लोक, पण ऐका माझं. सर्व माझा काळ कानोपात्रेची कथा आमच्या अण्णांना फार आवडते आणि महाराज असले की मग आम्ही ती गात असतो. फार सुंदर कथा आहे, फार गोड कथा आहे. संत कथा करणारा महाराज आहे मी. फार सुंदर कथा आहेत. चला भगवंताच्या चिंतनामध्ये काळ गेला पाहिजे बरं का. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. हो देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. एक आईनं बाळ गर्भामध्ये असताना माऊलीच्या मंदिरात पारायण केलं. अय माझ्या बहिणींनो, बाळ गर्भात होतं, पहिल्या महिन्यापासून 9वा महिना येईपर्यंत पारायण केलं ज्ञानेश्वरीचं. तिला मुलगा जन्माला आला तर तिचं बाळ आता 4थीच्या वर्गात आहे. तर त्या पोराची ज्ञानेश्वरी मुप्पाट आहे, मुप्पाट. त्यांनी काळ हरिभजनात घालवला. आमच्या संतोष महाराजांनी ग्रंथ लिहिल्याची परंपरा सुरू केली, शेखर महाराजांनी केली. ते ग्रंथ लिहिता लिहिता जर तुमचा काळ गेला तर देव तुम्हाला खूप आनंद देईल. महाराज काळ हरिभजनामध्ये घालवा. हरिभजनाविन काळ घालवू नको. किती चाली म्हणता येते, किती प्रमाण सांगता येतील. सर्व माझा काळ तुझी या चिंतने. असा काळ जर गेला तर मग लाभतो न दिसे याहुनी दुसरा. भागवत कथेसारखा लाभ नाही, रामकथेसारखा लाभ नाही, कीर्तनासारखा लाभ नाही, नामस्मरणासारखा लाभ नाही. का लाभतो न दिसे याहुनी दुसरा. आणि कदा तारा येणे जन्मे कळाले मला तुका म्हणे आलो. शोषित संकटे मी माझे ओकटे आहे देवा. देहतवा हे प्रारब्धाधीन याचा मिकासीन वाहू भार. सर्व माझा काळ तुझी या चिंतने. काया वाचा म्हणे चितसे विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हा कृष्ण महाराज. विठोबा रखुमाई. माझी वाणी तुझे वरण, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम.
अण्णा हो बस एक 5 मिनिटं 2 मिनिटं तिथं उभे राहा बोल नका 2च मिनिटं फक्त 10 किलोमीटरचं अंतर कापून कोणाच्या शेतामध्ये रात्रंदिवस दारी धरणारा आपला बाप असतो. माझा ऐका फाटलेलं कपडे घालून 2 ठिकाणी धोतर बांधून 2 ठिकाणी नेहरू फाटलेला घालून तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट टी शर्ट इंग्लिश मीडियम डॉक्टर महाराज बनवणारा आपला बाप असतो बघा. कोणी नसतं बघा बाबासारखं, कोणी नसतं तात्यासारखं. म्हणायला असतात बोलायला असतात स्वार्थासाठी जगणारं जग असतं पण बाप तो बाप असतो. बापासारखं कोणी नसतं. 2 कीर्तन असतील ना पायगुडे बाबा तर माझा बाप 2 निरोज तरी करायचा 2 निरोज. बाप माझा फेट्याची घडी घालायचा. बापासारखं कोणी नसतं. 10 वर्ष झाले माझ्या वडिलाला 10 वर्ष झाले गेलेले पण अजूनही बापाची खूप आठवण येते. गळ्यामध्ये हात घालून माझा बाप माझ्यावर पंढरीची वारी करायचा. गोड बाप होता. आम्ही 2 भाऊ आहे पण आम्हाला बाप नाही महाराज. बाप नसला की खूप दुःख भेटतं. बापासारखं कोणी नसतं महाराज. बाप करी जोडी लेकुराची ओढ, बाप करी जोडी लेकुराची ओढ, आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा दर. तुम्हाला लोक चाकर बनवतील, पायाखालचं बनवते, हाताखालचं बनवतील. एकच व्यक्ती व्यवहारामध्ये तो तुम्हाला मालक बनवतो. तो म्हणजे तुमचा माझा बाप असतो. माझी मुलगी श्रीमंत घरामध्ये गेली पाहिजे. माझ्या मुलीचं चांगलं असलं पाहिजे. माझ्या चैत्राली ताईसाठी मी म्हटलं फक्त माझ्याकडे घेऊन आपण पैठणला जायचं आपल्याला. आमचा संजू तात्या गाडी करून चैत्राली ताईला घेऊन आला. पैठणच्या नाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि मेदनकरांसारखा पाहुणा आम्हाला मिळाला. हे फक्त बाप करतो महाराज. बाप मुलीसाठी जातो. आप्पा महाराजांच्या गावाला माझ्या गावाला तात्या कायम यायची का? माझ्या मुलीचं कल्याण झालं पाहिजे. आमच्या मुलीला भाऊ मिळालाय. मी कायम सांगतो माझं नातं या घराशी भावाचं आहे. अशा बहिणी मिळाल्या. सख्खी बहीण नाही दिली देवाने. शेखर महाराज सख्खी बहीण नाही बघा. सख्खी मिळालीच नाही. आम्ही 2च भाऊ आहोत. मला पण 2 मुलं झाली. भावाला पहिला मुलगाच झाला. महाराष्ट्रात पहिला महाराज मी की आम्ही हजारो डॉक्टरकडे गेलो. मुलीसाठी औषध द्या आम्हाला. मुलीसाठी मुलगी झाली पाहिजे. डॉक्टर म्हटले त्याला औषध नसतंय. पहिलेच महाराज तुम्ही पोरासाठी औषध आहेत मुलीसाठी नाही. शेवटी आम्हाला सिद्धी नावाची मुलगी झाली आणि ती आमच्या घरात पहिली मुलगी आहे बघा. नाही तर आम्हाला बहीण नव्हती. आणि तेवढ्यामध्ये संजू तात्याने जन्माला घातलेली आमच्या नितीन अण्णाची मंडळी आणि माझी सख्या बहिणी सख्खीच बहीण महाराज सुप्रियाताई आम्हाला मिळाली. नानीच्या घरी गेलो कीर्तनाला. प्रमोद महाराजांनी कीर्तन घेतलं होतं माझं. प्रमोद महाराजांचे उपकार आहेत बरं का ते. मी विसरत नाही प्रमोद महाराजांना कधी. आणि प्रमोद महाराजांनी आम्हाला तिथं नेलं. नानीने आम्हाला पुत्रवत प्रेम केलं आणि रक्षाबंधनाचा सण आला होता म्हणून आमच्या ताईने मला राखी बांधली. आणि मग तेव्हापासून सख्खी बहीण नाही बघा पण द्रौपदी सारखी ओरिजिनल माझी बहीण जर कोण आहे आमची सुप्रियाताई आहे. तिच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी 2 मिनिटं ऐका एवढे. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्री हरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर देई, सुभद्रा बोलली शालूनी पैठणी, फाडोनी का देऊ चिंधी तुम्हास मी, पाठची बहीण झाली वैरीण, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण,
काळजाची चिंधी काढून काळजाची चिंधी काढून देईन एवढे तयाचे माझ्यावरी ऋण वसने देव निहारी राखी माझी लाज चिंधीसाठी आला हरिदारी माझ्या त्रैलोक्य मोलाची वसन दिले फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण प्रेमाचे लक्षण अक्रूर महाराज 5 दिवस दुसरं काही नाही प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम पटली पाहिजे अंतरीची खुन धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीतीची ती जगी खरी लाभावीन चिंदी पाहो निहारी झाले प्रसन्न द्रौपदीशी बंधू शोभे नारायण बंधू शोभे नारायण आमच्या जरा जोरात शेखर महाराज संतोष महाराज प्रमोद महाराज खूप महाराज आहेत तिथं आमच्या ताई म्हणत असतात तुमच्या डोळ्याला पाणी येतं का महाराज आज त्यांनी पाहिलं असेल खरंच सांगतो जीवापाड प्रेम माझं आमच्या नानीवर सुप्रियाताईवर या उंदरे परिवारावर सुजाताताई चैत्रालीताई आणि खरंच अण्णा नितीन अण्णासारखा माणूस भेटू शकत नाही बघा काय जीव लगे आमचा ओंकार महाराज पाहिजे कैलास महाराज पाहिजे कृष्ण महाराज पाहिजे हे सगळं हे मंडळी आण सप्तात आम्ही सगळे 3 जावई करणारच आहेत कथा करणारच आहेत पण एवढे हे सगळी मंडळी आले पाहिजे बाबा शेखर महाराज आले पाहिजे 2-2 फोन 3-3 फोन लावणार झोपच नाही ना 5 दिवस झाले पहिले 2 दिवस आधी नंतरचे 5 दिवस हे आमचे इंगळे दाजी आणि आमचा नितीन अण्णा 3च तास झोपलेत बघा 3 तास कधी कधी 1 तास महाराज काय भाग्यवान अरे वा बाप असा असावा गड्या सासरा असा असावा की ज्यांच्या निमित्तानं भागवत होते अशा मुली जन्माला घातल्या खूप गोड आहे नातं हे संपूर्ण असं वाटतंय झालंय गड्या कीर्तन बोलत राहिलो तर 4 जरी वाचले तर तुम्ही उठणार नाही वाणी किती गोड किती गात राहिलो मी फक्त आमच्या अण्णासाठी एकदा म्हणायचंय मला अण्णा आप्पा महाराजांच्या अक्रूर महाराजांच्या ओंकार महाराज कैलास महाराज आम्ही सगळ्यांचे तुम्ही आमचे कोण आहात सांगतो गड्या दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा कावुगा हिंडशी कावुगा हिंडशी वाह 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 क्या बात कावुगा हिंडशी देव शोधावया
मित्र आहे जवळ मंदिरासारखा क्या बात है. वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. ओ नितीन अण्णा, ओ इंगळे दाजी, ओ मेदनकर पाहुणे, ओ आमचे निवाळे दाजी, आमच्या नानींची सगळी मुलं, नानीचा परिवार, हा सगळा उंदरे परिवार, आमचा बबलू कोण आहे आमचा, त्यांना भेटलं की आमच्या हृदयाला गारवा मिळतो. गारवा देणारी मंडळी आहेत बघा ही. खूप प्रेम करतात. कीर्तनकार, गायक, वादक आपल्या पोटात नसलं तरी चालेल, पण आमची सुप्रियाताई आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर डोळ्याला पाणी आलं बघा. द्रौपदी सारखी बहीण आहे, काळजाची चिंधी देणारी बहीण मिळाली आणि बहीण देणारा बाप निघून गेला. आज 2 पिशव्या घेऊन, मी नक्की सांगतो तुम्हाला, आज 2 पिशव्या घेऊन आमचे संजू तात्या निघालेत वरच्या प्रवासाला. गेल्या वर्षी याच तिथीला आपण खांदा लावला होता त्यांना आपण स्मशानामध्ये हंबरडा फोडून वाटी लावत होतो. झालंय रे कीर्तन. 2 पिशव्या घेऊन निघाले होते. 2 पिशव्यामध्ये उजव्या पिशवीमध्ये एवढे गोड संस्कार लावणारा बाप. मुलगी म्हणतच मला आठवतंय, चैत्राली ताईला मी म्हणायचो तुला कसा नवरदेव पाहिजे, ती म्हणायची नाही माझं नाही, माझे तात्या माझे पप्पा म्हणतील तसा पाहिजे. कुठं मुली राहिल्यात अशा. अरे आता मुली पाहतो ना आपण, वर सुद्धा चेहरा करून पाहिला नाही महाराज नवरदेव. मुलगा कसा असावा, बाप आणि आई जसा ठरवेल तसा असावा, असे संस्कार देणारा बाप. हो, किती महाराजांनी भागवतात वर्णन केलं. 2 चपला जरी जास्त असल्या तरी बाप रागवत होता. म्हणून तर अजून साधं घर आहे. आता पोरासाठी बांधलं होतं, ते साध्या घरात राहिले. ते साध्या नळाखाली आंघोळ केली. पोरासाठी मात्र हवेली बनवून गेले. पोलीसाठी मात्र पवाराचं घराणं, मेदनकराचं घराणं, इंगळेचं घराणं शोधलं आणि बापानं आपल्या जीवनातली सगळी कामं पूर्ण केली. काल थोडा मिळाला, आयुष्य थोडं कमी पडलं. एक 10-15 वर्ष जर असते ना अजून तात्या, तर त्यांच्या वाढदिवसाचा असाच भागवताचा सोहळा आम्ही केला असता रे देवा. पण तू त्यांना जिवंत ठेवायला पाहिजे होतं. फार वाईट वाटतं. आमच्या अण्णा खूप रडले काल, गळ्यामध्ये मिठी घालून रडले. महाराज बाप सांगायला लागले, भावना विवश झाले. मुली रडतात. 5 दिवस झाले आपण त्या सोहळ्यात आहोत, पण आता रडू नका. आता त्यांना दुःख होईल. आज या पिशवीतला सुंदर भागवत कथेचा माल, महाराजांनी सांगितलेला सुदामा, महाराजांनी सांगितलेली कपिल महामुनीची कथा, महाराजांनी आईला केलेला उपदेश, महाराजांनी परीक्षितेची कथा, कृष्णाच्या बाललीला, देवाचा जन्म म्हणजे बालवडकर मामा वसुदेव झाले. इतका सुंदर भागवताचा सोहळा झाला. पिशवीतून बाहेर पडला. डाव्या हातातल्या पिशवीमध्ये आजचं कीर्तन निघालं. मुलांनी, जावयांनी, मुलींनी ठेवलेली कथा कीर्तन पिशवीतून बाहेर पडले. तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. आणि भगवंताच्या लालबुंद प्रकाशात बरोबर 1:15 आमचे तात्या समर्पित झाले. आपल्याला त्यांना फुलं व्हायचे, पण जाग्याहून नाही. आपलं कीर्तन झाल्यावर इथं येऊन फुलं टाकायची आहे बरं का. काय आणि इथं फुलं टाकायची इथं येऊन, आणि नंतर ती फुलं होतील. एकच ध्यानात ठेवा, कोणी नसतं बरं का बापासारखं. बापाच महाराजांनी रात्री गायलं, मी पण नेहमी गातो बघा. कायम ध्यानात ठेवा. त्याच्या फाटक्या सदऱ्याला कोण बाण 2 ठिकाणी कपडे बांधून घालणार. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. बघा, पाऊस आला म्हणजे तात्या गेले. पाऊस आला म्हणजे तात्या स्वर्गाला गेले. देव साक्ष देतोय आपल्याला. भागवताची परिसमाप्ती, गोड कथा, गोड कीर्तन, भक्ती सोहळा. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, कुणी तात्या म्हणताना, वरी हुंद का दाटतोया, उरी हुंद का दाटतोया. गोष्ट बापाची सांगता माझ्या डोळ्यातली आसव, कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतोया. गोष्ट बापाची सांगता. आज 2 पिशव्या घेऊन बाप वर गेला.
लाल बुंद प्रकाशामध्ये माझ्या अनिता आईला सांगतो, सुप्रिया ताईला सांगतो, सुजाता ताईला आणि आमच्या चैत्राली ताई साहेब, बबलू आणि निरंजनला सांगतो, भागवत कथा ही माणसाची उद्धाराची कथा आहे. कीर्तन भजन हे उद्धाराचं साधन आहे. एवढ्या गोड कथा, एवढे गोड कीर्तन ठेवली. 5 दिवस लोकांना मन मुराद जेवू घातलं. ज्ञानदान, अन्नदान, तर्पणाचा सोहळा केला. आज बाप हात वर करून या सगळ्या मुलांना आशीर्वाद देतोय. रडू नका रे सुप्रिया ताई, रडू नका माझे जावई, रडू नकोस बबलू. हात वर करून जरी मला आयुष्य कमी मिळालं असेल तर जिवंतपणे बापाची सेवा केली आणि गेल्यावरही बापाची सेवा केली. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती भावे तया. हात वर करून बापाचा आशीर्वाद तुम्ही घेतलाय, काळजीच करू नका. आज माझे तात्या देवाच्या पायी समर्पित झाले. आज त्यांना आपण भावपूर्ण आदरांजली समर्पित केली. आज त्या निमित्तानं वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. आज आपण काल्याचा अभंग म्हणणार आहोत, नंतर थोडी दहेलाई वाटणार आहोत आणि हा काला झाला की काला संपून जाईल. पुन्हा एकदा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. या परिवाराला खूप धन्यवाद. सगळ्यांना मानाचा मुजरा. शेवटच्या श्वासापर्यंत सांगतो, हो द्रौपदी सारखी माझी बहीण सुप्रियाताई या बहिणी आहेत आणि मी त्यांचा भाऊ आहे, पाठीराखा आहे. कुठल्याही संकटात संतोष महाराज, अक्रूर महाराज, शेखर महाराज, प्रमोद महाराज, आम्ही महाराष्ट्रातली ही सगळी दिग्गज कीर्तनकार, कथाकार, गरुड पुराण सांगणारी मंडळी उभी राहू आणि ताईला आम्ही तात्यांची आठवण येऊ देणार नाही. तिच्या बापासाठी आम्ही सगळे तिचे भाऊ बनू आणि त्यांच्या सुखदुःखात उभं राहू, एवढीच प्रार्थना करूया. पुन्हा पुन्हा सगळ्यांना धन्यवाद. खूप लोकांनी सहकार्य केलं. मांजरीकर सगळ्या उंदरेच्या मांजरीसाठी जोरात टाळी वाजवा एकदा जोरात. मांजरीसाठी बरं, मांजरी गावातले खूप लोक आली. सगळ्यांनी कुणी पंक्ती वाढल्या, कोणी चटाया उचलल्या. महाराजांची कथा 2-2, 3-3 तास ऐकली. खूप सगळ्यांना धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली.